नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। या व्हिडिओमध्ये आहेत एक्सेलच्या 111 पेक्षा जास्त शॉर्टकट कीज। हो फ्रेंड्स, तुम्ही बरोबर ऐकलं। या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलच्या 111 पेक्षा जास्त शॉर्टकट कीज शिकणार आहोत आणि त्या तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे। कारण जर तुम्हाला एक्सेल मध्ये सुपर फास्ट काम करायचं असेल तर त्यावेळी या शॉर्टकट की माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। पण कधी, ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल त्याच वेळी। कारण शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन आणि युजफुल अशा शॉर्टकट की शिकायला मिळणार आहेत। येथे 111 पेक्षा जास्त शॉर्टकट की मी अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करण्याचा ट्राय केला आहे। त्यापैकी काही शॉर्टकट की तुम्हाला माहिती पण असतील, पण आता कोणत्या माहित आहेत आणि कोणत्या नाहीत हे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच समजेल। फ्रेंड्स, जे कोणी बिगिनर आहेत, ज्यांनी एक्सेल शिकायला सुरुवात केली आहे किंवा जे ऑलरेडी एक्सेल वरती काम करतात, एक्सेल ॲडव्हान्स लेवल पर्यंत शिकतात, या सर्वांसाठी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलच्या सर्व शॉर्टकट की इथे कव्हर केलेले आहेत। म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही कुठेही काम करत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर या शॉर्टकट कीची PDF खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। जर तुम्हाला एखादी शॉर्टकट की समजली नसेल किंवा तुमच्या लक्षात राहत नसेल तर ती PDF फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। फ्रेंड्स, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी आणि माझ्या टीमने 100% दिले आहेत। तुम्ही सुद्धा तुमचे 100% द्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। लेट्स स्टार्ट। फ्रेंड्स, बेसिक टू ॲडव्हान्स शॉर्टकट की शिकण्यासाठी आता आपण सुरुवात करूया आणि तुम्ही जर यासाठी रेडी असाल तर मला कमेंट करून सांगा रेडी म्हणून। ओके, चला आता आपण फर्स्ट नंबरची शॉर्टकट की पाहणार आहोत। फर्स्ट नंबरची शॉर्टकट की काय आहे आपली, तर समजा आपला इथे कर्सर कुठेतरी आहे आणि आपल्याला जर डेटा सिलेक्ट करायचा असेल, म्हणजे राईट साईडचा, लेफ्ट साईडचा किंवा अप साईड किंवा डाऊन साईडचा जर डेटा सिलेक्ट करायचा असेल तर आपण शिफ्ट प्लस राईट ॲरो किंवा शिफ्ट प्लस लेफ्ट ॲरो प्रेस करू शकतो। हे पहा, जर राईट साईडचा डेटा आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर शिफ्ट प्लस राईट ॲरो, किंवा जर लेफ्ट साईडचा डेटा आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर शिफ्ट प्लस लेफ्ट ॲरो, डाऊन साईडचा डेटा सिलेक्ट करायचा असेल तर शिफ्ट प्लस डाऊन ॲरो, किंवा अप साईडचा डेटा आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर शिफ्ट प्लस अप ॲरो आपण असं सिलेक्शन करू शकतो। तर ही झाली आपली फर्स्ट शॉर्टकट की, शिफ्ट प्लस राईट ॲरो, लेफ्ट ॲरो, शिफ्ट प्लस डाऊन ॲरो किंवा अप ॲरो। शॉर्टकट की नंबर सेकंड, तर यामध्ये आपल्याला समजा जर कुठेतरी आपला कर्सर आहे आणि त्या कर्सरचा पूर्ण रो जर आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर आपण शिफ्ट प्लस स्पेस करणार आहोत। हे पहा, एंटायर रो जर सिलेक्ट करायचा असेल तर शिफ्ट प्लस स्पेस बटन प्रेस केल्यानंतर आपला एंटायर रो सिलेक्ट होतो। कुठेही कर्सर असू द्या, शिफ्ट प्लस स्पेस बटन प्रेस करा, एंटायर रो सिलेक्ट होतो। शॉर्टकट की नंबर थर्ड, तर समजा जर आपल्याला पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा असेल, म्हणजे ज्या कॉलममध्ये आपला कर्सर आहे तो कॉलम जर आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे, कंट्रोल प्लस स्पेस। रो साठी होतं शिफ्ट प्लस स्पेस, तर कॉलम साठी आहे कंट्रोल प्लस स्पेस। लक्षात ठेवा, कॉलम म्हणजे सी आणि कंट्रोल म्हणजेचा सी, म्हणजे सी म्हणजे कशासाठी, कॉलमसाठी। हे ट्रिक सांगितली मी तुम्हाला। फोर्थ नंबरची शॉर्टकट की आहे आपली, जर आपल्याला पूर्ण शीट सिलेक्ट करायची असेल तर काय यूज करतात हे तुम्हाला माहीतच असेल, पण त्याबरोबर मी तुम्हाला आणखी सुद्धा एक शॉर्टकट की सांगणार आहे। तर पूर्ण जर शीट सिलेक्ट करायची असेल तर आपण कंट्रोल A करतो, किंवा आपण कंट्रोल शिफ्ट स्पेस पण करू शकतो। फ्रेंड्स, कंट्रोल शिफ्ट स्पेस केल्यानंतर सुद्धा आपण पूर्ण शीट सिलेक्ट करू शकतो। आता शॉर्टकट की नंबर 5, आता समजा आपल्याकडे भरपूर डेटा आहे आणि आपला कर्सर इथे खाली कुठेतरी आहे आणि जर कर्सर आपल्याला, म्हणजे इकडे कोणत्या तरी साईडला आपला कर्सर आहे आणि जर कर्सर आपल्याला फर्स्ट नंबरवरती आणायचा असेल, म्हणजे त्या रो मध्ये फर्स्ट नंबरचा जो कॉलम आहे तिथे जर आपल्याला कर्सर आणायचा असेल तर आपण फक्त काय बटन प्रेस करायचं, होम। हे पहा, होमचं बटन प्रेस केल्यानंतर आपला कर्सर कुठे आलाय, इथे आलाय का, ए कॉलम मध्ये आपला कर्सर आलेला आहे। जी सेल आपण सिलेक्ट केलेली असेल त्या सेलच्या लेफ्ट मोस्ट साईड मध्ये हा आपला कर्सर येतो। त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे, फक्त होम बटन प्रेस करायचं, आपला कर्सर तिथे आलेला आहे। शॉर्टकट की नंबर 6, आता समजा असाच कर्सर कुठेतरी आहे, खाली डेटा भरपूर आहे, कर्सर कुठेतरी आहे आणि जर आपल्याला
फर्स्ट सेलवरती जर कर्सर आणायचा असेल तर कंट्रोल प्लस होम बटन प्रेस करायचं. कंट्रोल प्लस होम. पहा आपला कर्सर कुठे आला, इथे सिरियल नंबरमध्ये कर्सर आला. इथे कुठेही कर्सर असू द्या आणि कंट्रोल प्लस होम बटन प्रेस केल्यानंतर पहा आपला कर्सर इथे आलेला आहे. ही झाली आपली शॉर्टकट की नंबर 6. शॉर्टकट की नंबर 7. आता आपल्याकडे भरपूर डेटा आहे आणि त्या डेटामध्ये जर आपल्याला लास्ट सेलवरती जर कर्सर पाहिजे असेल तर आपण प्रेस करणार आहोत कंट्रोल प्लस एंड. पहा कंट्रोल प्लस एंड बटन प्रेस केल्यानंतर काय होतंय, इथे आलेला आहे. कारण आपला हा पूर्ण डेटा आहे आणि या डेटामध्ये आपली लास्ट सेल ही असल्यामुळे आपला कर्सर कुठे आलेला आहे, इथे आलेला दिसतोय तुम्हाला हा कर्सर. त्याच्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे फ्रेंड्स, कंट्रोल प्लस एंड बटन प्रेस केल्यानंतर डेटामधील लास्ट सेलकडे कर्सर येतो. जो डेटा असेल त्या डेटामधील लास्ट जी सेल असेल तिथे आपला कर्सर येतोय. आणि फर्स्ट सेलवरती येण्यासाठी काय दाबायचं आपण, कंट्रोल प्लस होम, आणि लास्ट सेलवरती येण्यासाठी कंट्रोल प्लस एंड हे बटन लक्षात ठेवा. आता शॉर्टकट की नंबर 8. समजा आपल्याला खाली कर्सर घ्यायचा असेल, म्हणजे पेज अप किंवा पेज डाऊन करायचं असेल तर आपण काय करतो, माऊसच्या साहाय्याने करतो. असं करतो ना पेज डाऊनसाठी, किंवा आपण इथे स्क्रोल बार वगैरे असतो त्याच्या साहाय्याने सुद्धा करतो. बट आपल्याला माऊसला हात न लावता जर पेज डाऊन करायचं असेल तर सिंपल त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे, फक्त पेज डाऊन. काय प्रेस करायचं आपण, पेज डाऊन. पेज डाऊन केल्यानंतर पहा आपला आता इथं 17 नंबरचा रो तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल. 17 नंतर परत जर पेज डाऊन केलं आपण तर पहा इथे काय येते 29. म्हणजे अराउंड एक 12 रो आपले खाली येतात. म्हणजे तेवढी पेजची साईज तो घेतो आणि तेवढे रो आपल्याला खाली येतात. पहा पेज डाऊन, पेज डाऊन, पेज डाऊन. परत वरती जायचं असेल तर पेज अप, पेज अप, पेज अप. म्हणजे समजलं शॉर्टकट की नंबर 8 काय आहे आपली, पेज अप आणि पेज डाऊन. पर्टिक्युलर रो खालीवर होतात फ्रेंड. यामध्ये माऊसचा स्क्रोल बार यूज न करता आपण पेज अप आणि पेज डाऊन करू शकतो. हे झालं खाली. समजा पेज अप पेज डाऊन करायचं असेल, बट पेज आपल्याला राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला मूव्ह करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा शॉर्टकट की आहे ना फ्रेंड, शॉर्टकट की नंबर 9, अल्ट पेज अप आणि अल्ट पेज डाऊन. हे पहा अल्ट पेज अप जर केलं आपण तर काय होते, आता अल्ट पेज अप केल्यानंतर तर इथे सुरुवातीलाच येणार आहे. बट अल्ट पेज डाऊन जर केलं त्याच रोमध्ये, बट आपले कॉलम पहा कुठे जातात, कॉलम पुढे जाऊ राहिलेत. म्हणजे राईट साईडला आपला कर्सर जर मूव्ह करायचं असेल आपल्याला तर आपण अल्ट पेज डाऊन. परत जर लेफ्ट साईडला करायचं असेल तर आपण अल्ट पेज अप करतो. खालच्या साईडला करायचं असेल फक्त डाऊन साईडला वगैरे, डाऊन आणि वरच्या साईडला करायचं असेल तर फक्त पेज अप पेज डाऊन करतो आपण. आणि राईट किंवा लेफ्ट साईडला जर आपल्याला कर्सर घ्यायचा असेल तर आपण अल्ट पेज अप आणि पेज डाऊन करतो. समजलं. हे सुद्धा पहा ठराविक किती होतात ते पहा. इथे आय नंतर एस होतो, नंतर एसी होतो, नंतर एम होतो. तर अशा प्रकारे आपण पेज अप आणि पेज डाऊन करू शकतो युजिंग अल्ट. ओके, राईट साईड आणि लेफ्ट साईडला. तर ही झाली आपली शॉर्टकट की नंबर 9. आता आपण पाहणार आहोत आपली शॉर्टकट की नंबर 10. आता ही खूप इंटरेस्टिंग अशी शॉर्टकट की आहे आणि बऱ्याच जणांना ही शॉर्टकट की माहीत पण नसेल. मी तुम्हाला सांगते, जर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला तसं सांगा. तर आपली शॉर्टकट की आहे F8. आता F8 काय करतो, तर F8 सिलेक्शनचं काम करतो. समजा आपण आता इथे कुठेतरी आपला कर्सर आहे, आपण F8 प्रेस केलं, त्यानंतर जर आपण F8 बरोबर आपण जर डाऊन ॲरो प्रेस केला तर डाऊन साईडचा डेटा आपला सिलेक्ट होतोय. त्याचबरोबर जर आपण लेफ्ट साईडचं केला तर लेफ्ट साईडचा डेटा सिलेक्ट होतोय. राईट साईडचा ॲरो जर प्रेस केला तर राईट साईडचा डेटा सिलेक्ट होतोय. राईट साईड, लेफ्ट साईड, डाऊन साईड, अप साईड अशा प्रकारे आपण करू शकतो सिलेक्शन. फ्रेंड, शिफ्ट करून आपण डेटा सिलेक्ट करत असतो ना, बट इथे शिफ्ट यूज न करता आपण फक्त F8 करायचं आणि आपण राईट साईड, लेफ्ट साईड, डाऊन साईड किंवा अप साईडचा डेटा अशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो. आणि हे जर रिमूव्ह करायचं असेल, हे जे सिलेक्शन केलेलं आहे हे जर रिमूव्ह करायचं असेल तर डायरेक्ट असं बाहेर क्लिक करून रिमूव्ह होत नाही फ्रेंड. त्यासाठी परत एकदा आपल्याला काय करावं लागतं, F8च प्रेस करावं लागतं. हे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही मला रिमूव्ह का होत नाही. पहा F8 केल्यानंतरच रिमूव्ह होतं. आता एक इंटरेस्टिंग शॉर्टकट की पाहणार आहोत आपण आणि त्याचा यूज आपल्याला भरपूर ठिकाणी होतो. ते आपण पाहणार आहोत म्हणजे फ्लॅश फिल. तर फ्लॅश फिल काय करतो फ्रेंड आणि त्यासाठी शॉर्टकट की कोणती यूज करायची ते आता आपण पाहूया. आता समजा आपण इथे असा डेटा घेतलेला आहे, सिटी आणि पिनकोड आहे. सिटी आणि पिनकोड इथे आपले सेपरेट आले पाहिजे. ओके, म्हणजे सिटीचे नाव इथे आले पाहिजे ह्या कॉलममध्ये, नंतर पिनकोड इथे आले पाहिजे. तर त्यासाठी आपण फ्लॅश फिल यूज करणार आहोत आणि फ्लॅश फिल यूज करण्यासाठी आपण शॉर्टकट की यूज करणार आहोत. तर समजा आपण इथे टाईप केलं पुणे, फक्त सिटीचं नाव आपण इथे टाईप केलं आणि जर आता आपण कंट्रोल ई केलं फ्रेंड्स
पहा कंट्रोल ई शॉर्टकट की नंबर 11 लक्षात ठेवा. कंट्रोल ई काय करतो, हे फ्लॅश फिलचं काम करतो. आपण काय केलं, जो रिझल्ट पाहिजे होतं तसं आपण इथे नाव टाईप केलं आणि फक्त त्यानंतर कंट्रोल ई केलं. ह्या कॉलम मधून फक्त सिटीचे नाव इथे आलेले आहेत युजिंग फ्लॅश फिल. आणि फ्लॅश फिल जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मला तसं सांगा, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. समजा आता आपल्याला इथे पिनकोड पण सेपरेट करायचं असेल, या सिटी पिनकोड या कॉलम मधून जर पिनकोड इथे सेपरेट घ्यायचा असेल आपल्याला, तर आपण फर्स्ट पिनकोड टाईप करूया आणि आता फक्त काय करायचं, कंट्रोल ई. काय करायचं, कंट्रोल ई. पहा सर्वांची पिनकोड इथे आलेले आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण या फ्लॅश फिलचा यूज करू शकतो. आता इथे नेम आहे, सरनेम आहे, हे जर जॉईन करायचं असेल आपल्याला तर आपण तेही करू शकतो ना. हे पहा अरुण, म्हणजे जर डेटा एंट्री रिलेटेड काय तुम्हाला वर्क करायचं असेल आणि त्या ठिकाणी अशा गोष्टींचा यूज नक्की होतो फ्रेंड. आता हे केलं आपण आणि नंतर फक्त काय करायचं, खालच्या सेलवरती येऊन क्लिक करून फक्त कंट्रोल ई करा. सर्वांचे नेम इथे जॉईन झालेले आहेत, म्हणजे नेम विथ सरनेम इथे जॉईन झालेले आहेत. काय केलं आपण, फक्त कंट्रोल ई केलं तर ही होती आपली शॉर्टकट की नंबर 11 फ्लॅश फिल. आता आपण पाहणार आहोत शॉर्टकट की नंबर 12. समजा जर आपल्याला एका शीटवरून दुसऱ्या शीटकडे मूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, सिम्पली असं क्लिक करतो. बट असं न करता आपल्याला माऊस यूज न करता जर कीबोर्डच्या साहाय्याने करायचं असेल तर कंट्रोल पेज अप आणि पेज डाऊन बटन प्रेस करा. कंट्रोल पेज अप आणि पेज डाऊन. जर तुम्हाला जर राईट साईडला मूव्ह करायचं असेल तर कंट्रोल पेज डाऊन आणि जर लेफ्ट साईड करायचं असेल तर कंट्रोल पेज अप. हे पहा खाली पहा दिसतंय ना तुम्हाला, शीट 1 कडे गेलो आपण, नंतर शीट 2, शीट 3, फ्लॅश फिल वगैरे. तर अशा मल्टिपल शीट असतील आणि आपल्याला एका शीटकडून दुसऱ्या शीटकडे मूव्ह करायचं असेल तर कंट्रोल पेज अप आणि पेज डाऊन करू शकतो. अल्ट पेज अप आणि अल्ट पेज डाऊन कशासाठी घेतलं होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करत राहा फ्रेंड, जेणेकरून मला समजेल की तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहताय. आता शॉर्टकट की नंबर 13. हे तर तुम्हाला माहीतच असेल. जर न्यू वर्कबुक घ्यायचं असेल तर आपण काय करतो, कंट्रोल प्लस एन. न्यू वर्कबुकसाठी कंट्रोल प्लस एन बटन प्रेस केलं आपण, न्यू वर्कबुक आपलं इथे ओपन झालेलं आहे. आता शॉर्टकट की नंबर 14. जर आपल्याला हे वर्कबुक क्लोज करायचं असेल तर आपण काय करतो, कंट्रोल प्लस डब्ल्यू. कंट्रोल प्लस डब्ल्यू केल्यानंतर हे वर्कबुक आपलं क्लोज झालेलं आहे. कंट्रोल प्लस एननी काय होतं, न्यू वर्कबुक ओपन होतं. कंट्रोल प्लस डब्ल्यूने हे वर्कबुक आपलं क्लोज होतं. वर्कबुक क्लोज करण्यासाठी आणखी सुद्धा शॉर्टकट की आहे फ्रेंड्स, कंट्रोल F4. कंट्रोल F4 केल्यानंतर सुद्धा आपलं वर्कबुक क्लोज होतं. वेगवेगळ्या शॉर्टकट की सेम ॲक्शनसाठी आहेत. आणखीन सुद्धा एक शॉर्टकट की आहे ज्याने आपण वर्कबुक क्लोज करू शकतो, ती आहे आपली अल्ट स्पेस सी. अल्ट स्पेस सी बटन प्रेस केल्यानंतर सुद्धा आपण वर्कबुक क्लोज करू शकतो. कंट्रोल प्लस एन ने आपण न्यू वर्कबुक घेतो आणि वर्कबुक क्लोज करण्यासाठी कंट्रोल प्लस डब्ल्यू, कंट्रोल प्लस F4 किंवा अल्ट स्पेस सी असं बटन प्रेस केल्यानंतर सुद्धा आपण वर्कबुक क्लोज करतो. तर वर्कबुक क्लोज करण्यासाठी आपण 3 शॉर्टकट की पाहिलेले आहेत. फ्रेंड्स आता पाहणार आहोत आपण शॉर्टकट की नंबर 15 आणि ही शॉर्टकट की खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यांना माहीत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा माहिती आहे म्हणून, आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी आता ही शॉर्टकट की शिकून घ्या आणि नंतर यूज करायला पण सुरुवात करा. समजा आपण हे नेम आहे याला काहीतरी फॉर्मॅटिंग वगैरे दिलं, म्हणजे याचा फॉन्ट कलर वगैरे चेंज केला, तर आता आपल्याला ह्या बाकीच्यांचे पण फॉन्ट कलर वगैरे चेंज करायचे. तर आपण काय करायचं, समजा सब्जेक्ट 2चं करायचं आहे तर आता आपण इथे फक्त F4 बटन प्रेस करणार आहोत. पहा फक्त F4 बटन प्रेस केलं. किंवा आता इथे पहा इथे 41 आहे, आपण याला बोल्ड वगैरे केलं. परत आपल्याला दुसऱ्या संख्येला पण बोल्ड वगैरे करायचं असेल तर आपण परत F4 करणार आहोत. म्हणजे हे F4 काय करतं, रिपीट लास्ट ॲक्शन. जी आपण लास्ट ॲक्शन करतो ती फक्त रिपीट करण्याचं काम करतं. तुम्ही इथे काही करा, जे तुम्ही कराल ते फक्त इथं रिपीट करण्याचं काम करतो. आता समजा इथे याला कलर दिला, वेगळा कलर दिला, बॅकग्राऊंडला वगैरे कलर दिला आणि इथे पण जर आपण F4 बटन प्रेस केलं तर हे काय होणार आहे, म्हणजे जे आपण ऑलरेडी जी ॲक्शन घेतलेली आहे ती फक्त रिपीट करण्याचं काम आपला F4 करतो. म्हणजे हे खूप युजफुल अशी शॉर्टकट की आहे. लास्ट कमांड, लास्ट फॉर्मॅटिंग ॲज इट इज रिपीट करण्याचं काम कोण करतं, तर F4. ओके. शॉर्टकट की नंबर आपण 16 पाहणार आहोत, न्यू वर्कशीट. जर आपल्याला न्यू वर्कशीट इन्सर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, हे प्लस बटन प्रेस करतो. हे पहा प्लस बटन प्रेस केल्यानंतर सुद्धा आपलं न्यू वर्कशीट इन्सर्ट होतं. बट आपल्याला माऊसला हात लावायचाच नाही ना फ्रेंड. माऊसला हात न लावता जर आपल्याला न्यू वर्कशीट घ्यायचं असेल तर ही शॉर्टकट की तुम्हाला माहीतच असेल. माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे आपली, शिफ्ट प्लस F11. शिफ्ट प्लस F11. पहा आपण मल्टिपल शीट इथे इन्सर्ट करू शकतो.
शकतो. शीट 13 वगैरे आपल्या इथे इन्सर्ट झालेले आहेत. आता काय आपण बेसिक शॉर्टकट की पाहणार आहोत आणि त्या आपल्याला येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर त्या आहेत आपल्या, समजा आपल्याकडून काहीतरी आपण इथे काहीतरी टाईप केलं आणि आपल्याकडून जर डिलीट वगैरे झालं, समजा आपण इथे काहीतरी टाईप केलं आपल्याकडून जर डिलीट झालं, तर डिलीट केलेलं जर परत आपल्याला मिळवायचं असेल तर आपण कंट्रोल झेड करतो. कंट्रोल झेड म्हणजे काय फ्रेंड्स, अंडू. आणि परत एकदा आपण कंट्रोल वाय करतो. शॉर्टकट की नंबर आपली 18. कंट्रोल वाय काय करतो, रिडो करतो. अंडू केलेलं जी प्रोसेस आहे त्याला रिडो करण्याचं काम काय करतो आपला कंट्रोल वाय. समजलं. कंट्रोल झेड काय करतो आणि कंट्रोल वाय काय करतो. कंट्रोल वाय करतो रिडो आणि कंट्रोल झेड करतो अंडू. अशी आपली शॉर्टकट की नंबर 17 आणि 18 आपण पाहिलेला आहे. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण शॉर्टकट की नंबर 19. तर 19 काय करतं, जर आपली एक्झिस्टिंग फाईल असेल ती जर ओपन करायची असेल तर आपण काय करतो, कंट्रोल प्लस ओ. कंट्रोल प्लस ओ केल्यानंतर आपण कोणतीही फाईल इथे ओपन करू शकतो. आता शॉर्टकट की नंबर 20. जर कोणती फाईल आपल्याला इथे सेव्ह करायची असेल तर आपण काय करतो, कंट्रोल प्लस एस बटन प्रेस करतो. कंट्रोल प्लस एसने काय होतं, सेव्ह होतं. पण जर आपल्याला ती फाईल डुप्लिकेट फाईल बनवायची असेल, कोणती फाईल आपल्याला मल्टिपल टाइम जर सेव्ह करायची असेल, तिची जर डुप्लिकेट बनवायची असेल किंवा तिचं लोकेशन वगैरे चेंज करायचं असेल, आता इथे इथे तुम्हाला फाईल सेव्ह झालेली दिसते, बट ही फाईल आणखी दुसऱ्या लोकेशनला सेव्ह करायची असेल किंवा याची डुप्लिकेट बनवायची असेल तर आपल्याला F12 करावं लागतं. शॉर्टकट की नंबर 21 कोणती आहे आपली, F12. F12 काय करतं फ्रेंड, तर सेव्ह ॲजचं ऑप्शन आपल्याला देतं. इथे पहा सेव्ह ॲज. आपण फाईल कुठेही सेव्ह करू शकतो, फाईल रिनेम वगैरे करू शकतो, फाईलचं लोकेशन चेंज करू शकतो. समजलं. शॉर्टकट की नंबर 20 होती आपली कंट्रोल प्लस एस. शॉर्टकट की नंबर 21 होती आपली F12 म्हणजे सेव्ह ॲज. आता शॉर्टकट की नंबर 22. जर आपल्याला डेटा प्रिंट करायचा असेल तर आपण काय करतो, कंट्रोल प्लस पी. पा प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसेल इथे कंट्रोल प्लस पी करून आपण आपला डेटा प्रिंट करू शकतो. आणि परत जर मागे घ्यायचं असेल तर आपण काय करणार, एस्केप बटन प्रेस करा. शॉर्टकट की नंबर 23. जर आपल्याला एक्सेल कडून काही हेल्प पाहिजे असेल, मी तर तुम्हाला हेल्प करतेच, बट एक्सेल कडून जर तुम्हाला काही हेल्प घ्यायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे F1. हे पाहिजे हेल्पचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय आणि आपल्याला जे काही हेल्प पाहिजे असेल ती हेल्प आपण इथे सर्च करू शकतो. आता नेक्स्ट शॉर्टकट की नंबर 24. समजा आपण काहीतरी इथे स्पेलिंग टाईप करताना चुकलं आपल्याकडून, आपण असं काहीतरी स्पेलिंग टाईप केलं आणि हे स्पेलिंग करेक्ट आहे की नाही आपल्याला हे चेक करायचंय. हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे F7. पहा F7 केल्यानंतर अशा प्रकारे एक डायलॉग बॉक्स ओपन होतोय. इथे मेकॅनिकल हा वर्ड आहे जो आपण टाईप केलेला आहे आणि सजेशन काय आलंय आपल्याला, हा करेक्ट वर्ड आहे. मेकॅनिकल हा करेक्ट वर्ड आहे ना, तर आपण हा करेक्ट वर्ड इथे चेंज म्हणून करू शकतो किंवा इग्नोर करायचं असेल तर इग्नोर ऑल करा, इग्नोर वन्स करा. ॲड टू डिक्शनरीमध्ये जर ॲड करायचं असेल तर ते आपण ॲड पण करू शकतो किंवा चेंज करायचं असेल तर आपण इथे चेंज पण करू शकतो. ओके, तर आपण चेंज करूया. स्पेल चेक कंप्लीट, यू आर गुड टू गो. आपलं इथं स्पेलिंग चेक केलेलं आहे. स्पेलिंग चेक करणं इथे कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्या इथे करेक्ट वर्ड आलेला आहे. शॉर्टकट की नंबर 24 काय होतं, आपलं स्पेलिंग चेक करण्यासाठी याचा यूज केला जातो F7. आता शॉर्टकट की नंबर 25. ही सुद्धा शॉर्टकट की माहिती असणं खूप गरजेचं आहे. समजा आपल्याकडे काहीतरी फॉर्म्युला आहे, आपण असा मोठा फॉर्म्युला टाईप केलेला आहे, तुम्हाला इथे फॉर्म्युला बारमध्ये पण दिसतोय आणि इथे पण पहा हा फॉर्म्युला दिसतोय. तर ह्या फॉर्म्युलामध्ये आपण एकच फॉर्म्युला दिलेला नाही, इंडेक्समध्ये आपण मॅच यूज केला आहे आणि फक्त या मॅचचा जर रिझल्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय करणार, असं सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे वरती 10 म्हणून हा रिझल्ट दिसतोय. जर असा रिझल्ट तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला F9 करावं लागेल. काय करायचं आपण, F9 केल्यानंतर पहा इथे 10 म्हणून रिझल्ट आलेला आहे. म्हणजे फॉर्म्युल्यामधील फॉर्म्युल्याचाच रिझल्ट आपल्याला इथे आपण सेपरेट पाहू शकतो की हा फॉर्म्युला ह्या फॉर्म्युल्यामध्ये नेमकी काय करतो, याचा रिझल्ट काय येतो. हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला इथे F9 बटन प्रेस करावं लागतं आणि हे F9 बटन प्रेस केल्यानंतर परत एकदा कंट्रोल झेड करायला विसरू नका. कंट्रोल झेड पहा, कंट्रोल झेड करूनच एंटर करा. आणि हे मॅच आणि इंडेक्स काय करतो हे तुम्हाला नक्की माहिती असेल, कारण यावरती सुद्धा आपण व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर VLOOKUP एक्सेल बिगिनर कोर्स हे व्हिडिओ सुद्धा तुम्ही जर आतापर्यंत पाहिले नसतील तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा, कारण त्याचा यूज तुम्हाला खूप होणार आहे. चला तर मग आपण शॉर्टकट की नंबर आता पाहणार आहोत 26. समजा स्क्रीन आपल्याला झूम इन आणि झूम आउट करायची असेल तर Alt V Z
काय प्रेस करायचं, Alt VZ. Alt VZ केल्यानंतर असा एक झूमचा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि इथे आपण जे पाहिजे तेवढी स्क्रीनचा आपण इथे घेऊ शकतो, 200%, 100%, 75% वगैरे. फ्रेंड्स, इथे आपण कस्टम पण करू शकतो. तर कस्टम आपण इथे 400 मॅक्झिमम 400 पर्यंत करू शकतो. तर मिनिमम आपण इथे 10% पर्यंत करू शकतो. समजलं? म्हणजे Alt VZ ह्या ऑप्शनमुळे आपल्याला काय सांगतंय की झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी आपण Alt VZ यूज करतो. शॉर्टकट की नंबर 27 आणि ही शॉर्टकट की एकदम जबरदस्त आहे. का जबरदस्त आहे तर पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच. शॉर्टकट की फक्त काय आहे तर Alt. आता तुम्ही म्हणाले Alt यात काय जबरदस्त, तर पहा ना जबरदस्त का आहे. Alt बटन प्रेस केल्यानंतर पहा सर्व टॅबच्या शॉर्टकट की इथे ओपन झालेले आहेत. म्हणजे फाईलमध्ये जायचं असेल तर आपण F प्रेस करू शकतो. होम टॅबमध्ये जायचं असेल तर आपण H प्रेस करू शकतो. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं असेल तर आपण N प्रेस करू शकतो. समजा जर आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं असेल तर आपण N प्रेस केलं. N प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे पिक्चर वगैरे घ्यायचं असेल किंवा टेबल वगैरे घ्यायचं असेल तर आपण डायरेक्ट T प्रेस करू शकतो. म्हणजे तुम्हाला ही शॉर्टकट की समजली असेल की या शॉर्टकट कीच्या सहाय्याने आपण सर्व ऑप्शनच्या शॉर्टकट की यूज करू शकतो. सो Alt ही शॉर्टकट की लक्षात ठेवा आणि या शॉर्टकट कीचा यूज करून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्टकट की सुद्धा यूज करू शकतो. फक्त Alt नाही तर F10 सुद्धा याचा यूज करता येतो फ्रेंड्स. F10 किंवा Alt ही शॉर्टकट की आपण यूज करू शकतो. म्हणजे इथे जाऊन समजा आपल्याला एक एक्झाम्पल घेऊया. आता हे शॉर्टकट कीमध्ये सांगत नाही बट मी तुम्हाला सांगते की शॉर्टकट की कशा तुम्ही स्वतःच्या सुद्धा शॉर्टकट की क्रिएट करू शकता. तर पहा, समजा आपल्याला इथे काय करायचंय की आपण त्यासाठी अगोदर काय करूया, आपण डेटा वगैरे सिलेक्ट करूया. समजा इथे आपल्याला नाशिक सिटी आहे तर या नाशिकला आपल्याला बोल्ड करायचं आहे. तर बोल्ड करण्यासाठी आपण इथे जाऊन क्लिक करतो ना, तर तसं न करता आपल्याला होम टॅबमध्ये इथे बोल्डचं ऑप्शन पाहायला मिळेल. आपण काय केलं, Alt बटन प्रेस केलं, नंतर होम टॅबमध्ये ते बोल्डचं ऑप्शन पाहायला मिळेल. म्हणून होम टॅबमध्ये जाण्यासाठी H आणि 1 by 1 प्रेस करायचं फ्रेंड्स. अगोदर Alt बटन प्रेस केलं, नंतर H बटन प्रेस केलं आणि बोल्डसाठी इथे आपल्याला 1 दिसतोय आलेला. दिसतोय 1, फक्त 1 क्लिक करा. इथे पहा नाशिकला बोल्ड झालेलं दिसते आपल्याला. मग आपण बोल्डसाठी शॉर्टकट की कोणती यूज केली, Alt H1. कोणती शॉर्टकट की यूज केली फ्रेंड्स आपण, Alt H आणि 1. पहा मुंबई सुद्धा सिटी आपली इथं बोल्ड झालेली आहे. म्हणजे अशा शॉर्टकट की सुद्धा आपण क्रिएट करू शकतो. हे समजलं तुम्हाला? हे कोणी सांगत नाही फ्रेंड्स, पण हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता शॉर्टकट की नंबर 28. आता हे जे वरती आहे याला रिबन म्हणतात. एक्सेलमध्ये याला रिबन म्हणतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. बट हे जर रिबन आपल्याला हाईड किंवा शो करायचे असेल तर कंट्रोल प्लस F1 बटन प्रेस करायचं. पहा कंट्रोल प्लस F1 बटन प्रेस केल्यानंतर आपल्या रिबन इथे हाईड झालेले आहे. दिसतं तिथे रिबन, इथे रिबन दिसत नाही. त्या रिबन परत शो करण्यासाठी कंट्रोल प्लस F1 बटन प्रेस करा. परत रिबन आपल्या शो झालेले आहेत. म्हणजे हाईड शो, पहा हाईड शो करू शकतो आपण रिबनसाठी कंट्रोल प्लस F1. आता नेक्स्ट शॉर्टकट की नंबर 29. तर शॉर्टकट की नंबर 29, समजा इथे आपला फॉर्म्युला बार आहे, आपण इथे फॉर्म्युला लिहितो, इथे फॉर्म्युला बार आहे. हे जर आपल्याला याची साईज वाढवायची असेल, म्हणजे जर फॉर्म्युला बारची साईज आपल्याला एक्सपांड करायची असेल तर कंट्रोल शिफ्ट U बटन प्रेस करा. पहा कंट्रोल शिफ्ट U बटन प्रेस केल्यानंतर इथे फॉर्म्युला बार तुम्हाला एक्सपांड झालेला दिसतोय. कंट्रोल शिफ्ट U. परत एकदा जे साईज आहे त्याची मिनिमाइज झालेला आहे. म्हणजे छोटा करायचा असेल तर छोटा करू शकता, मोठा करायचा असेल तर कंट्रोल शिफ्ट U. शॉर्टकट की नंबर 30. जर आपल्याला फंक्शन वगैरे जर काही इन्सर्ट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे शिफ्ट प्लस F3. शिफ्ट प्लस F3 केल्यानंतर अशा प्रकारे इन्सर्ट फंक्शनचा डायलॉग बॉक्स आपल्याकडे आलेला आहे आणि इथे आपण जे फंक्शन पाहिजे ते फंक्शन डायरेक्ट इन्सर्ट करू शकतो. समजा आपल्याला व्हीलुकअप पाहिजे असेल तर आपण ओके करूया आणि ओके केल्यानंतर पहा फ्रेंड्स, इथे जे आपले व्हीलुकअपमध्ये आर्ग्युमेंट होते ना, लुकअप व्हॅल्यू, टेबल, ॲरे, कॉलम, इंडेक्स, नंबर, रेंज, लुकअप वगैरे, ते आर्ग्युमेंट्स आपण इथे सुद्धा डायरेक्ट देऊ शकतो. तर शॉर्टकट की लक्षात ठेवा, शिफ्ट प्लस F3. ओके. आता नेक्स्ट शॉर्टकट की पाहूया आपण. शॉर्टकट की नंबर 31. आता आपल्याला चार्ट घ्यायचा असेल, चार्ट व्ह्यू करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे F11. तर F11 मध्ये काय झालं, न्यू चार्ट आलेला, आपल्या न्यू शीटवरती आपला चार्ट आलेला आहे. जो आपल्या इथे शीट 1 वरती जो डेटा आहे ना फ्रेंड, तर तो डेटा आपल्या इथे आलेला आहे आणि ते पहा इथे सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 वगैरे आलेले दिसतील तुम्हाला. टोटल पर्सेंटेज वगैरे आलेले आहेत. त्याचबरोबर इथे खाली इथे पहा स्टुडंटचे नाव वगैरे सर्व आलेले आहेत. सो चार्ट इन्सर्ट करण्यासाठी, म्हणजे चार्ट व्ह्यू करण्यासाठी आपण इथे F11 ही शॉर्टकट की यूज केलेली आहे. पण
तुम्हाला जर वाटत असेल की आहे त्याच शीटवरती चार्ट इन्सर्ट झाला पाहिजे तर त्यासाठी सुद्धा शॉर्टकट की आहे आपल्याकडे, शॉर्टकट की नंबर 32. त्यासाठी आपण जो पाहिजे तेवढा डेटा आपल्याला सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर Alt प्लस F1 बटन प्रेस करा. पहा इथे काय केलं आपण, इथे 3च सब्जेक्ट सिलेक्ट केले होते, कॉलम 3 सब्जेक्ट 1 2 3. तर तेवढ्या सब्जेक्टचा डेटा आपला इथे आलेला आहे. तर आपण असंही करू शकतो. सेम शीटवरती जर आपल्याला चार्ट इन्सर्ट करायचा असेल, व्ह्यू करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt प्लस F1. हे जर नसेल पाहिजे तर आपण डिलीट केलं. शॉर्टकट की नंबर 33. आपल्याकडे असा डेटा आहे आणि या डेटामधून जर आपल्याला काही ठराविक कंटेंट फाइंड आउट करायचे असेल, म्हणजे समजा पुणे सिटी फक्त फाइंड आउट करायचे किंवा एखाद्या स्टुडंटचं नेम वगैरे फाइंड आउट करायचंय, तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस F. कंट्रोल प्लस F केल्यानंतर असा फाइंड अँड रिप्लेसचा एक डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि इथे विचारते फाइंड हॉट, म्हणजे काय फाइंड करायचंय. समजा आपण इथे टाईप केलं पुणे, आपल्याला इथे पुणे कुठे कुठे आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण असं पुणे टाईप केलं. आता फाइंड कुठे करायचं, म्हणजे ह्या सीटमध्ये करायचं की पूर्ण वर्कबुकमध्ये करायचं, तर तो ऑप्शन आपल्याला इथे विदिनमध्ये पाहायला मिळेल. हे पहा इथे वर्कबुक आहे किंवा इथे सीट, म्हणजे या सीटमध्येच करायचं का पूर्ण वर्कबुकमध्ये करायचं. वर्कबुकमध्ये मल्टिपल शीट असतात आणि तिथे जरी पुणे कुठे असेल तर ते सुद्धा रेकॉर्ड आपलं इथे डिस्प्ले होणार आहे. सो आपण वर्कबुकमध्ये सुद्धा फाइंड आउट करू शकतो किंवा आहे त्या शीटमध्ये सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. आपण इथे शीटवरती क्लिक केलं आणि हा ऑप्शन कुठे पाहायला मिळतो फ्रेंड, ऑप्शन्समध्ये. आता यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल ना त्यावेळी हे ऑप्शन पाहायला मिळतात आणि इथे फाइंड ऑल वरती क्लिक करा आणि ते 2 ठिकाणी आपल्याला पुणे दिसते. B2 आणि C2 मध्ये आपल्याला इथे पुणे दिसते इथे पुणे B2 आणि C2 मध्ये. तर अशा प्रकारे आपण कंट्रोल F करू शकतो. शॉर्टकट की नंबर 34 Alt F. आता Alt F काय करतं की फाईल मेनूचे जे काही ऑप्शन्स असतात ते ॲक्सेस करण्यासाठी आपण Alt F ही शॉर्टकट की यूज करतो. त्यानंतर शॉर्टकट की नंबर 35 Alt H. Alt H केल्यानंतर होम रिलेटेड जे काही ऑप्शन्स असतात ते सगळे ऑप्शन्स आपल्याला इथे शॉर्टकट कीने हायलाईट होतात. आपण इथे कोणताही ऑप्शन जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण असं शॉर्टकट की यूज करू शकतो आणि होम टॅबचा यूज आपल्याला खूप ठिकाणी होतो, म्हणून आपल्याला ही शॉर्टकट की माहिती असणं गरजेचं आहे. आता शॉर्टकट की नंबर 36. जर आपल्याला एका वर्कबुकमधून दुसऱ्या वर्कबुकमध्ये जर स्विच करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे कंट्रोल प्लस टॅब. कंट्रोल प्लस टॅब आपण प्रेस केल्यानंतर एका वर्कबुकमधून आपण दुसऱ्या वर्कबुकमध्ये स्विच करू शकतो. आता फ्रेंड्स मला एक सांगा, विंडोजमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन रनिंग असतील आणि ते जर आपल्याला पाहिजे असतील, म्हणजे आपण ते ॲप्लिकेशन जे पाहिजे ते जर आपल्याला ओपन करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे कमेंट करून मला नक्की सांगा. ज्याला कोणाला माहीत आहे त्यांनी कमेंट करा आणि ज्याला कोणाला माहीत नाही त्यांनी ती कमेंट रीड करा, तुम्हाला सुद्धा ती गोष्ट समजेलच. तर ती शॉर्टकट की कोणती आहे ही कमेंट करून मला लगेच सांगा. तसेच आतापर्यंत ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता शॉर्टकट की नंबर 37. ही खूप इंटरेस्टिंग अशी शॉर्टकट की आहे आणि खूप यूजफुल पण आहे. बऱ्याच जणांना ही शॉर्टकट की माहिती नसेल. पहा त्यासाठी आपण काय केलं, अशा मल्टिपल सेल सिलेक्ट केल्या आणि सिलेक्ट केल्यानंतर समजा आपण इथे टाईप केलं AB असं ऑप्शन म्हणून आपण टाईप केलं आणि आता करूया कंट्रोल प्लस एंटर. कंट्रोल प्लस एंटर केल्यानंतर पहा जेवढ्या आपण काही सेल सिलेक्ट केल्या होत्या त्या सर्व ठिकाणी AB आलेला आहे. म्हणजे डेटा एंट्री जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर त्यावेळी ह्या शॉर्टकट कीचा यूज खूप होतो. आता एवढंच नाही फ्रेंड, या शॉर्टकट कीचा यूज आपण आणखीन सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. समजा इथे काही ब्लँक सेल आहेत आणि इथे आपल्याला काय करायचं, इथे P आला पाहिजे. इथे काय झालं पाहिजे, म्हणजे AB फॉर अब्सेंट आणि P फॉर प्रेझेंटसाठी इथे आलं पाहिजे. तर आपण काय करणार, म्हणजे असं एक एक सेल सिलेक्ट करत बसणार का, तर नाही. त्याऐवजी काय करायचं, हे पूर्ण परत एकदा हा जो डेटा आहे आपण सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल प्लस G. कंट्रोल प्लस G काय सांगतो फ्रेंड, गो टूचा हा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि इथे पहा खाली स्पेशल म्हणून दिसेल तुम्हाला. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे गो टू स्पेशलचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय आणि हे ऑप्शन सुद्धा आपल्याला खूप युजफुल आहेत. हे सुद्धा जर तुम्हाला एक्सेलमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल तर हे ऑप्शन सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि जर या रिलेटेड तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून तसं नक्की सांगा, मी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईल. आता इथे पहा इथे ब्लँक्स म्हणून दिसतंय, ह्या ब्लँकवरती आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथे ओके वरती क्लिक करू आणि जेवढ्या आपल्या काही ब्लँक सेल असतील त्या
सेल आपल्या इथे हायलाइट झालेले दिसतात. हे ग्रे कलर दिसतोय ना, म्हणजे ह्या सेल आपल्या इथे सिलेक्ट झालेले आहेत. आणि आता इथे आपण टाईप करूया पी. आपल्याला काय पाहिजे? पी पाहिजे सर्व ठिकाणी. जिथे जिथे ब्लँक आहे तिथे पी पाहिजे. आणि त्यानंतर फक्त काय करायचं? कंट्रोल एंटर. पहा, जिथे आपल्या ब्लँक सेल होत्या तिथे सर्व ठिकाणी आपलं पी आलेलं आहे. तुम्हाला जर अटेंडन्स शीट वगैरे जर अशी काय बनवायची असेल तर त्या ठिकाणी अशा गोष्टींचा यूज होऊ शकतो. शॉर्टकट की नंबर 38. समजा जर आपण एखादा मॅक्रो क्रिएट करून ठेवला असेल आणि तो जर रन करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt + F8. Alt F8 केल्यानंतर अशा प्रकारे मॅक्रोचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय. यामध्ये पहा, इथे रन करू शकतो मॅक्रो, आपण स्टेप इनटू करू शकतो, एडिट करू शकतो, क्रिएट डिलीट वगैरे करू शकतो. इथे आपल्याला जर मॅक्रोला नेम वगैरे द्यायचं असेल तर ते सुद्धा देऊ शकतो. म्हणजे इथे जाऊन आपल्याला रन करण्याचा ऑप्शन मिळतोय Alt + F8 बटन प्रेस केल्यानंतर. आणि जर हे स्क्रीन कॅन्सल करायची असेल तर फक्त एस्केप बटन प्रेस करा. आपली इथं डायलॉग बॉक्स कॅन्सल झालेला आहे. नंतर शॉर्टकट की नंबर 39. जर आपण एखादा मॅक्रो क्रिएट करून ठेवलेला आहे, ज्यावेळेस आपण मॅक्रो क्रिएट करतो त्यावेळेस त्याची काहीतरी लँग्वेज कोडिंग सेव्ह होत असते आणि ती जर आपल्याला व्ह्यू करायची असेल, म्हणजे व्ह्यू कोड करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt + F11. Alt + F11 केल्यानंतर असं VBA कोड जो असतो आपला व्ह्यू कोड, त्याची विंडो जनरेट होती आपली. आणि इथे इथं तुम्हाला मॅक्रो कोडिंग वगैरे पाहायला मिळते. इथे इन्सर्टमध्ये गेल्यानंतर इथे मॉड्यूल वगैरे आहेत, आपण वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल पण इन्सर्ट करू शकतो. तर VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक फॉर ॲप्लिकेशन. व्ह्यू कोड जर आपल्याला ही स्क्रीन आणायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt + F11. फ्रेंड्स, एक गोष्ट, जर तुम्ही लॅपटॉप यूज करत असाल आणि तुमच्याकडे F1 to F12 जर की डायरेक्ट ॲक्सेस होत नसेल तर त्यासाठी Fn ही की अगोदर प्रेस करा आणि त्यानंतर F1 F2 अशा की प्रेस करत जा. म्हणजे जर तसं शॉर्टकट की असेल, डायरेक्ट F1 F2 होत नसेल तर त्यासाठी कीबोर्डवरती Fn ही एक की असते, ती प्रेस करून बाकीचे की प्रेस करत जा. शॉर्टकट की नंबर 40. आता ही शॉर्टकट की सुद्धा बऱ्याच जणांना माहिती असेल. कंट्रोल + राईट ॲरो. आता आपला कर्सर इथे आहे आणि जर आपण कंट्रोल + राईट ॲरो प्रेस केलं तर कर्सर पहा कुठे जातोय? आपला राईट साईडला, त्या रोमध्ये राईट साईडच्या कॉलमकडे आपला कर्सर जातोय. परत जर आपण कंट्रोल + लेफ्ट ॲरो, आता पहा कर्सर कुठे आहे आपला फ्रेंड्स? इथे 53.33 ला इथे कर्सर आहे. जर आपण कंट्रोल + लेफ्ट ॲरो प्रेस केलं तर आपला कर्सर कुठे आलेला आहे? इथे 1 नंबर, म्हणजे इथे फर्स्ट कॉलममध्ये कर्सर आलेला आहे लेफ्ट साईडला. सो ही शॉर्टकट की लक्षात ठेवा, कंट्रोल + राईट ॲरो, कंट्रोल + लेफ्ट ॲरो. समजा आपल्याकडे ब्लँक सीट वगैरे असेल आणि इथे जर आपण कंट्रोल + राईट ॲरो केलं ना, इथे लास्ट नंबरचा जो आपला कॉलम आहे तिथे आपला कर्सर येतोय. म्हणजे ज्या रो मध्ये आपला कर्सर होता त्याच रो मध्ये पण लास्ट नंबरच्या कॉलम मध्ये आपला कर्सर येतोय आणि ते लास्ट नंबरचा आपल्याला कॉलम दिसतोय. फ्रेंड्स, मला कमेंट करून सांगा की एक्सेल मध्ये टोटल किती कॉलम आहेत, एक्सेल मध्ये टोटल किती रो आहेत. आणि हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपला एक्सेल बिगिनर्स टू ॲडव्हान्स लेवलचा कोर्स आहे, तुम्हाला चॅनलवरती तो पाहायला मिळेल. तिथे जाऊन नक्की तो कोर्स शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत एक्सेल आपण अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेलं आहे आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तो कोर्स अवश्य पहा. आता परत जर आपल्याला फर्स्ट कॉलमवरती यायचं असेल, त्याच रोमध्ये फर्स्ट कॉलमवरती यायचं असेल तर कंट्रोल + लेफ्ट ॲरो प्रेस करा. आपण इथे आलेलो आहोत. म्हणजे ज्यावेळेस शीटमध्ये काहीच टाईप केलेलं नसतं त्यावेळेस तो डायरेक्ट लास्ट कॉलममध्ये किंवा फर्स्ट कॉलममध्ये जम्प करतो. बट ज्यावेळेस शीटमध्ये काहीतरी डेटा असतो आणि कर्सर आपला कुठेतरी असतो आणि आपण कंट्रोल + राईट ॲरो करतो त्यावेळेस त्या डेटामधील राईट साईडच्या कॉलमकडे कर्सर जातो किंवा लेफ्ट साईडच्या कॉलमकडे कर्सर जातो. समजलं? ही कंट्रोल + राईट ॲरो आणि कंट्रोल + लेफ्ट ॲरो ही झाली शॉर्टकट की नंबर आपली 40. आता शॉर्टकट की नंबर 41. जसं आपण कंट्रोल + राईट ॲरो पाहिलं, लेफ्ट ॲरो पाहिलं, त्याचप्रमाणे कंट्रोल + डाऊन ॲरो. डाऊन ॲरोने काय झालं फ्रेंड्स? आपला कर्सर कुठे आलेला आहे? इथे कर्सर आलेला दिसेल, कारण इथे आपला काय आहे? लास्ट रो आहे. ह्या डेटामधला जो लास्ट रो आहे तिथे कर्सर आलेला आहे त्याच कॉलममध्ये. परत कंट्रोल + अप ॲरो केलं तर आपण इथे फर्स्ट नंबरच्या रोमध्ये येतोय त्याच कॉलममध्ये. समजलं? ही कंट्रोल + डाऊन ॲरो आणि
कंट्रोल प्लस अप ॲरो. शॉर्टकट की नंबर 42. ज्यावेळी आपण असं सेलमध्ये काहीतरी टाईप करतो आणि नेक्स्ट सेलकडे जातो तर त्यावेळेस आपण टॅब बटन प्रेस करतो किंवा राईट ॲरो प्रेस करतो. बट ज्यावेळी आपल्याला लेफ्ट साईडला म्हणजे प्रिव्हियस सेलकडे यायचं असेल त्यावेळेस आपण लेफ्ट ॲरो प्रेस करतो. बट आपल्याला लेफ्ट ॲरो प्रेस न करता जर प्रिव्हियस सेलवरती जम्प करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे शिफ्ट प्लस टॅब. शिफ्ट प्लस टॅब बटन प्रेस करा. आपण प्रिव्हियस सेलकडे आपला कर्सर इथे आलेला आहे. आता समजा आपल्याकडे खूप डेटा आहे आणि आपल्याला कोणत्याही सेलवरती जर जम्प करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे 43 आणि ती आहे कंट्रोल प्लस जी. आता तुम्ही म्हणाल हे काय, आपण तर ऑलरेडी पाहिले गो टू. यामध्ये सुद्धा एक ऑप्शन आहे रेफरन्स. तर ह्या रेफरन्समध्ये जर आपण एखाद्या सेलचा ID टाकला तर आपण समजा आपण टाकला आता इथे C10 टाकलं. C10 काय आहे पाहूया. C10 कडे जर आपला डायरेक्ट कर्सर आपल्याला जावं असं वाटत असेल तर आपण C10 टाकून ओके करू. ओके केल्यानंतर पहा इथे काय आले आपल्याला ठाणे इथे आपला कर्सर आलेला आहे. म्हणजे आपण कोणत्याही सेलवरती जर आपल्याला जम्प करायचं असेल तर त्यासाठी आपण कंट्रोल प्लस जी करू शकतो. किंवा त्यासाठी आणखीन एक शॉर्टकट की सुद्धा आहे आपल्याकडे F5 केल्यानंतर सुद्धा आपल्या इथे गो टूचा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि इथे जाऊन आपल्याला जी सेल पाहिजे त्या ती सेलचा रेफरन्स जर आपण इथे दिला B3 वगैरे केलं आणि ओके केलं B3 मध्ये आपला कर्सर इथे आलेला दिसेल. आणि हा सेल ID काय असतो, तो कसा क्रिएट होतो हे सुद्धा तुम्हाला एक्सेल बिगिनर टू ॲडव्हान्स कोर्समध्ये शिकायला मिळेल. खूप लहान गोष्टीपासून अगदी ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आपण तिथे कव्हर केलेल्या आहेत. तो कोर्स अवश्य पहा. शॉर्टकट की नंबर 44. समजा एखाद्या सेलमध्ये काही कंटेंट आहे ते जर आपल्याला एडिट करायचे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे F2. हे पहा F2 केल्यानंतर त्या सेलमधील कंटेंट आपण एडिट करू शकतो. आता इथं आपल्याला मार्क्स वगैरे चेंज करायचे तर आपण मार्क्स वगैरे असे चेंज करू शकतो. किंवा आपल्याला फॉर्म्युला वगैरे जरी एडिट करायचं असेल तर तोही आपण करू शकतो. यावरती क्लिक करा. क्लिक करून फक्त F2 करा तर फॉर्म्युला वगैरे सुद्धा एडिट करू शकतो. म्हणजे सेलमध्ये जर कंटेंट कोणतेही कंटेंट असू द्या ते जर एडिट करायचे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपली F2 म्हणजे एडिट मोड. शॉर्टकट की नंबर 45. समजा आपल्याकडे जर एखादी सेल आहे आणि त्या सेलमध्ये जर ॲडिशनल काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे शिफ्ट प्लस F2. शिफ्ट प्लस F2 केल्यानंतर असं एक नोट येते किंवा तुम्ही याला कमेंट वगैरे म्हणू शकता. नोट येते आणि इथे आपल्याला जे पाहिजे ते असं काही पण टाईप करू शकतो. म्हणजे जे ज्या रिलेटेड तुम्हाला हे कम्प्युटर काय आहे तर कम्प्युटर डिपार्टमेंट आहे असं तुम्हाला काहीतरी नोट इथे द्यायची आहे तर तुम्ही अशी देऊ शकता. ॲडिशनल इन्फॉर्मेशन एखाद्या सेलबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर आपल्याला राईट करायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे शिफ्ट प्लस F2. इथे गेल्यानंतर लगेच ते आपल्याला ओपन होते. म्हणजे आपल्याला समजते की हे कम्प्युटर काय आहे तर हे डिपार्टमेंट आहे. तर समजले ही शॉर्टकट की तुम्हाला 45 नंबरची. आता नेक्स्ट शॉर्टकट की अगदी इझी शॉर्टकट की आहे ती आहे आपली कंट्रोल X. कंट्रोल Xने काय होतं आपला डेटा कट होतो. तर ही झाली 46 नंबरची शॉर्टकट की. आणि तो जर डेटा आपल्याला पेस्ट करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे 47 कंट्रोल V. कंट्रोल V ने आपण कट करून डेटा इथे पेस्ट केलेला आहे. शॉर्टकट की नंबर 48 कंट्रोल C ने डेटा आपला कॉपी होतो आणि कॉपी केल्यानंतर तो डेटा पेस्ट करण्यासाठी तर आपण कंट्रोल V यूज करतो. बट ज्यावेळी फ्रेंड आपण समजा आता इथे काय झालं आपण हा डेटा आहे इथे तुम्हाला माहिती इथे फॉर्म्युला वगैरे आहे या डेटामध्ये इथे दिसतोय ना इथे तुम्हाला फॉर्म्युला पाहायला मिळेल. बट ज्यावेळेस आपण हा डेटा कॉपी करतो कंट्रोल C करतो आणि कंट्रोल C केल्यानंतर आपल्याला पेस्ट करताना फॉर्म्युला वगैरे काही पेस्ट झालं नाही पाहिजे. फक्त ॲज अ व्हॅल्यू म्हणूनच पेस्ट झालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याकडे पेस्ट स्पेशलमध्ये ऑप्शन आहे आणि पेस्ट स्पेशल ओपन करण्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे शॉर्टकट की नंबर 49 कंट्रोल Alt V. कंट्रोल Alt V केल्यानंतर पेस्ट स्पेशलचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय आणि इथे जाऊन आपण जर व्हॅल्यूजवरती क्लिक केलं तर आपण फक्त व्हॅल्यूज पेस्ट करणार आहोत. म्हणजे इथे फॉर्म्युला वगैरे येणार नाही. आणि हे पेस्ट स्पेशल खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला एक्सेल बिगिनर टू ॲडव्हान्स कोर्समध्ये नक्की शिकायला मिळेल. ओके करा. आता ओके केल्यानंतर पहा इथे आपला डेटा तर पेस्ट झाला आहे बट इथे तुम्हाला कुठेही फॉर्म्युला आलेला दिसणार नाही. इथे फक्त आणि फक्त व्हॅल्यूज दिसतील. यावरती क्लिक करा ना राहुल वाणीवरती. इथे फॉर्म्युला बारमध्ये फॉर्म्युला दिसतोय का, फक्त नाव दिसतंय. कुठेच फॉर्म्युला दिसणार नाही. इथे सगळीकडे फॉर्म्युला आहे फ्रेंड. इथे इथे फॉर्म्युला आहे इथे फॉर्म्युला आहे बट इथे कुठेही फॉर्म्युला आलेला नाही. ते फक्त ॲज अ व्हॅल्यूज पेस्ट झालेले आहेत. म्हणून त्यासाठी शॉर्टकट की आपण यूज करू शकतो पेस्ट पेस्टसाठी कंट्रोल Alt V. आता शॉर्टकट की नंबर 50 फ्रेंड आपण
50वी शॉर्टकट की पाहत आहोत. तुम्ही आत्तापर्यंत शॉर्टकट की पाहताय म्हणजे तुम्ही नक्कीच एक्सेलमध्ये एक्सपर्ट बनून फास्ट काम करणार आहात. समजा आपण इथे एका सेलमध्ये काहीतरी टाईप केलं आणि टाईप केल्यानंतर समजा आपण टाईप केलं प्रिया आणि आपल्याला खाली टेक टाईप करायचे. प्रिया टेक काय आहे आपलं चॅनलचं नाव. चॅनल सबस्क्राईब केलाय ना. करा फ्रेंड. 50वी शॉर्टकट की पाहतोय आपण. नक्कीच चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल कारण यापुढे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आपण ज्यावेळेस प्रिया टेक असं पूर्ण टाईप करतो त्यावेळेस काय होतं ह्या कॉलममधून नेक्स्ट कॉलममध्ये आपला डेटा जातो. आपल्याला तसं नको. एकाच कॉलममध्ये आपल्याला म्हणजे एकाच सेलमध्ये हा डेटा आला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे Alt + Enter. Alt + Enter प्रेस करा. त्याच सेलमध्ये आपण खालच्या साईडला येतोय आणि इथे आपण असं प्रिया टेक म्हणून टाईप करू शकतो. समजलं हे पहा. म्हणजे काय झालं ह्या रोची साईज ऑटोमॅटिक वाढली आणि एकाच सेलमध्ये आपला डेटा इथे आलेला आहे. सेम सेलच्या नेक्स्ट लाईनमध्ये जर काय तुम्हाला राईट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt + Enter. शॉर्टकट की नंबर 51 ही सुद्धा शॉर्टकट की खूप महत्त्वाची आहे. समजा आपल्याकडे असा मार्क्सचा कॉलम आहे. आपण हा काय केला सिलेक्ट केला. सिलेक्ट करून समजा याला आपलं नेम वगैरे काहीतरी डिफाईन करायचे तर आपण याला नेम डिफाईन करूया मार्क्स असं नेम डिफाईन केलं आपण आणि एंटर करूया. आता हे नेम वगैरे डिफाईन का करायचं कशासाठी करायचं हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या VLOOKUPच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. आपण 15 एक्झाम्पल सहित VLOOKUP 3 तासापेक्षा जास्त कालावधीचा व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तिथे तुम्हाला VLOOKUP अगदी डिटेलमध्ये शिकायला मिळेल. त्याचबरोबर इंडेक्स आणि मॅच काय असतं चूज फंक्शन कसं यूज करायचं फाइंड इफ एरर आणि बरेच काही फंक्शन सुद्धा VLOOKUP बरोबर शिकायला मिळतील आणि त्याचा यूज तुम्हाला नक्कीच होणार आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा फ्रेंड्स. हे नाव वगैरे कसं डिफाईन करायचं रेंज कशी डिफाईन करायची कशासाठी करायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आता हे केलं आणि आपल्याला काय करायचं ह्या सर्वांची सम करायची म्हणून आपण काय केलं सम टॅब बटन प्रेस केलं आणि आता आपण करणार आहोत F3. ही झाली शॉर्टकट की नंबर आपली 51 F3. आणि ज्यावेळेस आपण F3 करतो ना फ्रेंड्स त्यावेळी जे आपण ऑलरेडी नेम डिफाईन केलेले आहेत ते नेम आपले इथे दिसतात. इथे डिपार्टमेंट 1 आहे इथे इंडेक्स डेटा आहे इथे मार्क्स वगैरे आहे. तर आपण समजा मार्क्स घेतलं आणि काय केलं फक्त ओके केलं तर ओके केल्यानंतर ऑटोमॅटिक इथे मार्क्स आलेला आहे आपला. आणि फक्त एंटर करूया. ह्या सर्व जे मार्क्स आहेत ना त्यांची टोटल आपली इथे आलेली आहे. F3 काय करतो फ्रेंड ज्यावेळेस समजा आपण असा फॉर्म्युला वगैरे टाईप करतो तर तिथे जर आपल्याला काही द्यायचं असेल म्हणजे आपण कोणतं नेम डिफाईन केलं हे जर आपल्याला आठवत नसेल किंवा लक्षात येत नसेल तर त्यावेळेस आपण F3 केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट इथे दिसतंय की आपल्याला इथे मार्क्स घ्यायचे. आपण इथे ओके केलं आणि फक्त एंटर केलं तर आपला रिझल्ट लगेच येतोय. म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म्युला वगैरे टाईप करतो त्यावेळी त्याचं जर नेम पेस्ट करायचं असेल तर त्यावेळेस आपण F3 करू शकतो. बट त्या अगोदर ऑलरेडी आपण नेम असाइन केलेलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण नेम असाइन करतो त्यावेळी त्यामध्ये स्पेस अलाउड नाही किंवा त्याची सुरुवात नंबरने वगैरे होता कामा नाही किंवा ABCDने वगैरे सुरुवात होता कामा नाही. शॉर्टकट की नंबर 52. समजा आपण एखाद्या सेलमध्ये काहीतरी नकळत एखादी व्हॅल्यू किंवा काहीतरी टाईप केलं आपल्याला जर हे नको असेल तर त्यासाठी आपण शॉर्टकट की यूज करणार आहोत एस्केप. एस्केप बटन प्रेस केल्यानंतर अगोदरची व्हॅल्यू येते म्हणजे अगोदरचा जे डेटा पाहिजे असेल आपल्याला तर त्यासाठी आपण एस्केप यूज करतो. आणि समजा आपण इथे दुसरी कोणती तरी एखादी व्हॅल्यू टाईप केली आणि ती जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर आहे आपल्याकडे 53 एंटर. एंटर केल्यानंतर ती व्हॅल्यू आपली इथे येणार आहे. ते जर टास्क आपल्याला कंप्लीट करायचं असेल ती जर व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असेल तर आपण एंटर केली ही जर पाहिली आपण शॉर्टकट की नंबर 53. शॉर्टकट की नंबर 54. समजा आपल्याला एखाद्या सेलला कलर वगैरे असाइन करायचं असेल तर त्यासाठी समजा ही पुणे सिटी आहे या पुणे सिटीला आपल्याला कलर वगैरे असाइन करायचं असेल तर त्यासाठी यूज करणार आहोत आपण Alt H केल्यानंतर कलरचा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि आपण इथे जो पाहिजे तो कलर इथे देऊ शकतो. सेलला कलर देण्यासाठी राईट ॲरो लेफ्ट ॲरो वगैरे फिरवा आणि जो कलर पाहिजे तो कलर आपण इथे देऊ शकतो. ओके. Alt H करून सोडून द्यायचं फ्रेंड. Alt H करा सोडून द्या आणि त्यानंतर परत एकदा H प्रेस करा तर आपला असा इथे फिल कलरचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. आपण कलर वगैरे देऊ शकतो. शॉर्टकट की नंबर 55. ज्याप्रमाणे आपण सेलला फिल कलर दिला त्याचप्रमाणे आपण इथे फॉन्टला पण कलर देऊ शकतो आणि त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt HFC. Alt HFC केल्यानंतर परत एकदा कलरचा डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि समजा इथे स्टुडंट ID आहे 1001 आहे आणि याला जर आपल्याला कलर द्यायचा असेल तर आपण असा कलर देऊ शकतो. पहा इथे जसं आपण राईट ॲरो लेफ्ट ॲरो प्रेस करू त्याप्रमाणे इथे कलर येतात. आपण जो कलर सिलेक्ट करायचा तो कलर असा सिलेक्ट करूया
आणि हा फॉन्टला कलर सुद्धा आपला इथे आलेला आहे. नंतर ह्या फॉन्टची साईज वगैरे जर चेंज करायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर आहे आपल्याकडे 56. Alt+F प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे फॉन्ट साईज, इथे वरती फॉन्ट साईज आपण जी पाहिजे ती फॉन्ट साईज इथे घेऊ शकतो. आता शॉर्टकट की नंबर 57. जर फॉन्टचा टाईप वगैरे चेंज करायचा असेल आपल्याला, हे फॉन्टचा टाईप कुठे असतो माहिती आहे तुम्हाला फ्रेंड? इथे फॉन्टचा टाईप असतो, इथे फॉन्टची साईज वगैरे असते. तर फॉन्टचा टाईप वगैरे जर चेंज करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+F आणि असं केल्यानंतर इथे वरती तुम्हाला इथे सिलेक्ट झालेलं दिसतोय आणि इथे आपण म्हणजे ॲरो प्रेस केला तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट येतात. जे आपल्याला फॉन्टचा टाईप पाहिजे तो फॉन्टचा टाईप आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी शॉर्टकट की होती आपल्याकडे Alt+F. या शॉर्टकट की सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या आपण जर वापरत गेलो तर आपल्या हाताला वळणच पडेल, आपण माऊसला हातच लावणार नाही. आता शॉर्टकट की नंबर 58. आता काय होतं फ्रेंड, ज्यावेळेस आपण डेटा कॉपी पेस्ट करतो किंवा काहीतरी टाईप करतो आणि भरपूर डेटा असतो आपला, तर त्यावेळेस असं कॉलमची साईज आपली ॲडजस्ट होत नाही. इथेच पहा ना, पर्सेंटेजची इथे हॅशेस आलेला आहे. हे हॅश का आलं? कारण इथे कॉलमची साईज आपली कमी पडलेली आहे म्हणून हॅश आलं आणि इथे तुम्हाला दिसणार नाही. मग तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी जाऊन कॉलमची साईज ॲडजस्ट करणार का? समजा असं असेल आपलं, तर प्रत्येक ठिकाणी जाऊन कॉलमची साईज ॲडजस्ट करत बसणार का? तर नाही फ्रेंड. त्यासाठी आपल्याकडे एक शॉर्टकट की आहे आणि ती शॉर्टकट की कोणती आहे तर काय करायचं, पूर्ण हा डेटा सिलेक्ट करायचा. डेटा सिलेक्ट केल्यानंतर त्यासाठी शॉर्टकट की लक्षात ठेवा Alt+HOI केल्यानंतर प्रत्येक कॉलमची साईज जे तेवढी त्यांनी घेतलेली आहे, म्हणजे कोणाची कमी नाही आणि कोणाची जास्त नाही, प्रॉपर कॉलम साईज ॲडजस्ट झालेली आहे. त्याला म्हणतात ॲटो फिट कॉलम विड्थ. डुप्लिकेट वगैरे काही जर रिमूव्ह करायचे असतील, म्हणजे आपल्या डेटामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत, समजा आता इथे पाहिजे इयर आपले काही डुप्लिकेट आहेत, डुप्लिकेट म्हणजे रिपीटेड आहे, ते जर आपल्याला रिमूव्ह करायचे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे Alt+AM प्रेस करा. प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिक आपला डेटा पूर्ण सिलेक्ट होतोय आणि विचारतोय की कोणत्या कॉलम मधून डुप्लिकेट आपल्याला म्हणजे रिमूव्ह करायचे. समजा आपण आता इथे अनसिलेक्ट ऑल करूया आणि आपल्याला फक्त इयर मध्ये जर करायचे असेल तर फक्त इयरचा कॉलम सिलेक्ट करा आणि इथे ओके करा आणि ओके केल्यानंतर 8 डुप्लिकेट व्हॅल्यूज फाउंड अँड रिमूव्ह, 2 युनिक व्हॅल्यू रिमेन. कारण आपल्याकडे फक्त 2024 आणि 2025 याच व्हॅल्यू रिपीटेड होत्या. तर समजलं हे कशासाठी यूज केलं आपण, जर डुप्लिकेट रिमूव्ह करायचे असेल तर आपण असं करू शकतो. शॉर्टकट की नंबर 60. शॉर्टकट की नंबर 60 आपली आहे डेटा व्हॅलिडेशन. समजा आपल्याला इथे कुठेतरी डेटा व्हॅलिडेशन करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+DL. डेटा व्हॅलिडेशनसाठी शॉर्टकट की कोणती आहे Alt+DL. अलाउच्या ठिकाणी एनी व्हॅल्यू इथे आपण लिस्ट वगैरे घेतली, इथे सोर्समध्ये समजा आपल्याला इथे सिटीचे नाव आहे, तिथे आपल्याला डेटा व्हॅलिडेशन करायचं असेल तर आपण असंही डायरेक्ट सिलेक्ट करू शकतो आणि फक्त करूया ओके. आणि आता पाहिजे डेटा व्हॅलिडेशनचा डायलॉग बॉक्स तुम्हाला आलेला दिसेल, नाशिक वगैरे. हा जर पूर्ण कॉलम सिलेक्ट केला असता तर पूर्ण कॉलमसाठी डेटा व्हॅलिडेशन आपलं इथे आलं असतं. फ्रेंड, डेटा व्हॅलिडेशनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या रिलेटेड जरी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. आता शॉर्टकट की नंबर 61. तर समजा आपल्याकडे डेटा आहे आणि त्या डेटाला जर बॉर्डर वगैरे नसेल तर बॉर्डर देण्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे Alt+HBA. Alt+HBA केल्यानंतर पहा पूर्ण डेटाला आपली इथं बॉर्डर अप्लाय झालेली आहे, म्हणजे जेवढा आपण डेटा सिलेक्ट केलेला आहे त्या डेटाला बॉर्डर अप्लाय झालेलं आहे Alt+HBA. आणि परत एकदा आपण Ctrl+Z करूया, अंडू करूया. आता शॉर्टकट की नंबर 62. जर आपल्याला फक्त आउटलाईन बॉर्डर जर द्यायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Ctrl+Shift+. केल्यानंतर इथे आउटलाईन बॉर्डर अप्लाय झालेली दिसते, फक्त आउटलाईनला बॉर्डर आलेली आहे, पूर्ण डेटाला बॉर्डर आलेली नाही. आणि ती जर आउटलाईन बॉर्डर जर रिमूव्ह करायची असेल तर परत एकदा डेटा सिलेक्ट करा. तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर 63 आहे आपल्याकडे Ctrl+Shift- किंवा तुम्ही याला डॅश पण म्हणू शकता. Ctrl+Shift- केल्यानंतर अशी आपली आउटलाईन बॉर्डर रिमूव्ह झालेली आहे. आता शॉर्टकट की नंबर 64. जर आपल्याला एखादा रो वगैरे हाईड करायचं असेल, समजा इथे कर्सर आहे आणि हा रो जर आपल्याला हाईड करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर 64 आहे आपल्याकडे Ctrl+9. Ctrl+9 केल्यानंतर
आपला रो हाईड झालेला आहे आणि परत जर तो रो आपल्याला अनहाईड करायचा असेल, शो करायचा असेल, तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर 65 आहे आपल्याकडे, कंट्रोल शिफ्ट 9 हाईड अनहाईड. कंट्रोल 9 केल्यानंतर रो हाईड होतो, कंट्रोल शिफ्ट 9 केल्यानंतर रो अनहाईड होतो. शॉर्टकट की नंबर 66 आपल्याला जर कॉलम हाईड करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे कंट्रोल+0. कंट्रोल+0 केल्यानंतर आपला कॉलम हाईड होतोय, पण तो कॉलम जर अनहाईड करायचं असेल तर त्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे हे मला सांगा. मी तर कंट्रोल झेडच करते, त्यासाठी शॉर्टकट की मला माहीत नाही, मी सर्च केलं पण मला माहीत नाही प्रॉपर शॉर्टकट की कोणती आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून तसं नक्की सांगा. तर परत एकदा आपण कंट्रोल झेड केलेलं आहे कॉलम अनहाईड करण्यासाठी. आता शॉर्टकट की नंबर 67 सेलमध्ये जर काही फॉर्मॅट अप्लाय करायचं असेल आपल्याला आणि त्यासाठी जर फॉर्मॅट सेलचा डायलॉग बॉक्स पाहिजे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे कंट्रोल+1. कंट्रोल+1 केल्यानंतर हा असा फॉर्मॅट सेलचा डायलॉग बॉक्स ओपन होतो आणि ते आपण जिथे जे पाहिजे ते आपण फॉर्मॅटिंग वगैरे करू शकतो. इथे कस्टम फॉर्मॅट वगैरे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील. तर फॉर्मॅट सेलचा डायलॉग बॉक्स ओपन होण्यासाठी शॉर्टकट की नंबर होती आपली 67 कंट्रोल+1. आणि कोणताही समजा आपण डायलॉग बॉक्स घेतलेला असेल आणि ते जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर त्यासाठी एस्केप हे बटन प्रेस करा. जे डायलॉग बॉक्स आपण ओपन केलेले आहेत ते जर आपल्याला कॅन्सल करायचे असेल तर त्यासाठी एस्केप हे बटन प्रेस करा. शॉर्टकट की नंबर 68 स्ट्राईक थ्रू लाईन कशी अप्लाय करायची. असा एक आपल्याकडे नंबर आहे आणि यावरती एक आडवी रेघ जर आपल्याला अप्लाय करायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे कंट्रोल+5. कंट्रोल+5 केल्यानंतर पहा अशी एक इथे आडवी रेघ आलेली दिसते आणि ती जर परत रिमूव्ह करायची असेल तर परत कंट्रोल+5 बटन प्रेस करा. रेघ आपली म्हणजे लाईन आहे ती रिमूव्ह झालेली दिसेल तुम्हाला. आता शॉर्टकट की नंबर 69 त्यासाठी समजा आपल्याकडे असा एखादा नंबर आहे आणि या नंबरवरती आपल्याला जर करन्सी फॉर्मॅट अप्लाय करायचं असेल, पहा इथे फॉर्मॅट कोणता आहे ते जनरल आहे आणि यावर जर करन्सी फॉर्मॅट जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे कंट्रोल शिफ्ट आणि डॉलर. कंट्रोल शिफ्ट डॉलर बटन प्रेस केल्यानंतर पहा इथे करन्सी फॉर्मॅट आलेला आहे, इथे दिसतंय ना तुम्हाला, म्हणजे रुपीजचं साईन आलेलं आहे. तुमच्याकडे जर ओल्ड व्हर्जन असेल तर तिथे डॉलरचं वगैरे साईन येऊ शकतं, बट माझ्याकडे ऑफिस 365 आहे तर इथे तुम्हाला रुपीजचं साईन आलेलं दिसेल. आता नेक्स्ट शॉर्टकट की आहे आपली शॉर्टकट की नंबर 70 आणि त्यासाठी असा एक नंबर आहे. आता या नंबरला जर आपल्याला पर्सेंटेज या फॉर्मॅटमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपली कंट्रोल शिफ्ट पर्सेंटेज. पहा याला इथे पर्सेंटेजचं साईन आलेलं आहे आणि ते पर्सेंटेजमध्ये इथे अप्लाय झालेलं आहे. नंतर आपल्याला ह्या नंबरला जर डेट फॉर्मॅटमध्ये जर अप्लाय करायचं असेल, म्हणजे काहीतरी एक नंबर आहे आणि त्याला जर आपल्याला इथं डेट फॉर्मॅटमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर आहे आपली 71 कंट्रोल शिफ्ट हॅश. कोणती शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट हॅश. पाहिजे एक डेट फॉर्मॅट आलेला आहे, हे काय झालं डेट फॉर्मॅटमध्ये आपली इथे डेट आलेली आहे. आता शॉर्टकट की नंबर 72 समजा आपल्याकडे असं एक नंबर आहे आणि याच्यावर जर आपल्याला टाइम फॉर्मॅट अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट @. पहा कंट्रोल शिफ्ट @ केल्यानंतर असा टाइम फॉर्मॅट येतोय. परत एकदा आपण कंट्रोल झेड करूया. शॉर्टकट की नंबर 73 जर याला नंबर फॉर्मॅट अप्लाय करायचं असेल ह्या सेलवरती तर त्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट एक्सक्लेमेटरी मार्क, म्हणजे जे उद्गारवाचक चिन्ह म्हणतात त्याला, जे 1 वरती असतं कीबोर्डवरती 1 या बटनावरती असतं, ते जर आपण इथे प्रेस केलं तर आपल्या इथे नंबर फॉर्मॅट आलेला आहे. आणि त्याला जर आपल्याला जनरल फॉर्मॅटमध्ये अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे 74. आता इथे पाहिजे नंबर फॉर्मॅटमध्ये आलेलं दिसेल आणि हे जर जनरल फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्टेड जनरल फॉर्मॅटमध्ये आलेलं दिसेल. इथे वरती पहा जनरल फॉर्मॅट आलेला आहे. आता फ्रेंड्स शॉर्टकट की नंबर 75 वरच्या सेलमधील कंटेंट जर खालच्या सेलमध्ये आणायचे असतील तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपली कंट्रोल+इन्व्हर्टेड कॉमा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. कंट्रोल+इन्व्हर्टेड कॉमा जर केला आपण तर वरच्या सेलमध्ये जे काही कंटेंट आहे ते आपल्या खालच्या सेलमध्ये ॲज इट इज कॉपी होतात. कॉपी फ्रॉम अबाव सेल यासाठी आपण यूज करतो कंट्रोल+इन्व्हर्टेड कॉमा. आता त्याचप्रमाणे हे कंटेंट जर आपल्याला असे जर खाली पण घ्यायचे असतील
तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपली Ctrl+D, 76 नंबरची शॉर्टकट की Ctrl+D. आणि ते जरी असे राईट साईडला वगैरे जर घ्यायचे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे 77 नंबरची Ctrl+R, फिल राईट साईड. जेवढं आपण सिलेक्ट करू तेवढ्या साईडला आपली ते कंटेंट कॉपी पेस्ट झालेले आहेत. फिल डाऊन करण्यासाठी आपण Ctrl+D यूज केलं आणि फिल राईट करण्यासाठी आपण Ctrl+R यूज केलं. शॉर्टकट की नंबर 78, ती शॉर्टकट की आहे आपली Ctrl+F3. Ctrl+F3 केल्यानंतर काय होतंय, जे आपण ऑलरेडी नेम वगैरे डिफाईन केले होते ना, तो नेम मॅनेजरचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय आणि इथे आपल्याला दिसतात की डिपार्टमेंट 1, इंडेक्स डेटा, मार्क्स वगैरे आपण जे नेम डिफाईन केले होते ऑलरेडी, तर ते नेम मॅनेजर आपल्याला इथे शो होते. त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Ctrl+F3. आता शॉर्टकट की नंबर 79, जर आपल्याला ही एक्सेल स्क्रीन मिनिमाइज करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे 2 शॉर्टकट की आहेत. पहिली शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+R. हे Alt+R केल्यानंतर सुद्धा स्क्रीन आपली मिनिमाइज होते. आणि ती परत जर मॅक्झिमाइज करायची असेल तर शॉर्टकट की नंबर 80 Alt+X. हे Alt+X केल्यानंतर परत मॅक्झिमाइज झाली. तसेच जर ती मिनिमाइज करायची असेल तर त्यासाठी दुसरी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Ctrl+F10. Ctrl+F10 केल्यानंतर सुद्धा आपली एक्सेल स्क्रीन मिनिमाइज होती. बट ती जर आपल्याला परत मॅक्झिमाइज करायची असेल तर त्यासाठी Alt+Xच करावं लागतं आणि परत आपली मॅक्झिमाइज होते. तर हे झाली शॉर्टकट की नंबर 79 आणि 80. आता शॉर्टकट की नंबर 81, जर आपल्याला ही स्क्रीन पूर्ण मिनिमाइज करायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Ctrl+F9. Ctrl+F9 केल्यानंतर ही पूर्ण स्क्रीन आपली मिनिमाइज झालेली आहे. परत जर आपल्याला ती ओपन करायची असेल तर त्यासाठी आपल्याला इथे Alt टॅबच यूज करावं लागतं. Alt टॅब यूज करून परत आपण ते ओपन करतो. शॉर्टकट की नंबर 82, फ्रेंड्स, जर आपल्याला मॅक्रो शीट इन्सर्ट करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे Ctrl+F11. तर Ctrl+F11 केल्यानंतर पहा इथे खाली मॅक्रो 1 म्हणून आपली शीट इन्सर्ट झालेली आहे. आता शॉर्टकट की नंबर 83, ज्यावेळेस आपण Ctrl+O करतो त्यावेळेस आपल्याला असं इथं फाईल ओपन वगैरे मिळतात. बट ज्यावेळी फ्रेंड्स आपण Ctrl+F12 करतो तर त्यावेळेस इथे फाईल ओपनचा डायलॉग बॉक्स आपल्याला डायरेक्ट मिळतो. म्हणजे इथे जाऊन आपण डायरेक्ट कोणतीही फाईल ओपन करू शकतो. सो फाईल ओपनचा डायलॉग बॉक्स जर पाहिजे असेल आपल्याला तर Ctrl+F12 बटन प्रेस करा. Ctrl+O नी काय होतं, फक्त फाईल ओपन येते म्हणजे तेवढी स्क्रीन येते. बट इथे जर आपण ज्यावेळेस Ctrl+F12 करतो तर त्यावेळेस आपण आपल्या कम्प्युटरमधून कुठून पण फाईल ओपन करू शकतो. फाईल ओपनचा डायलॉग बॉक्स आपल्याला मिळतो. फाईल ब्राउज वगैरे करायची आपल्याला इथे गरज पडत नाही. डायरेक्ट आपण फाईल इथे जाऊन ओपन करू शकतो. आता शॉर्टकट की नंबर 84, आता जर टॅब आणि रिबन दोन्ही जर आपल्याला हाईड करायचे असेल, म्हणजे हे पहा इथे रिबन आहेत आणि इथे टॅब आहेत, हे जर आपल्याला हाईड करायचे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Ctrl+Shift+F1. टॅब आणि रिबन दोन्ही आपले हाईड झालेले आहेत आणि ते परत अनहाईड करायचे असेल तर फक्त Ctrl+Shift+F1 परत एकदा प्रेस करा, परत अनहाईड होणार. हाईड अनहाईड Ctrl+Shift+F1. Ctrl+Shift+F1 करून हाईड आणि अनहाईड करू शकतो आपण टॅब आणि रिबन. जर आपल्याला फक्त रिबनच जर हाईड करायची असेल, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, फक्त रिबनच जर हाईड करायचं असेल तर आपण काय करतो, Ctrl+F1 करतो. Ctrl+F1 केल्यानंतर फक्त रिबन हाईड होतात. बट ज्यावेळी आपण Ctrl+Shift+F1 करतो त्यावेळेस रिबन आणि टॅब दोन्ही पण हाईड होतात. शॉर्टकट की नंबर 85, आपल्याला जर हे ग्रेड लाईन पण हाईड करायचे असतील ना तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+WVG. पहा इथे ग्रेड लाईन आपल्या हाईड झालेल्या आहेत, रिमूव्ह झालेल्या आहेत, म्हणजे फक्त ब्लँक स्क्रीन आपल्याला इथे दिसते. आणि परत जर आपल्याला ग्रेड लाईन आणायच्या असतील तर परत शॉर्टकट की यूज करा Alt+WVG, किंवा आपण व्ह्यू टॅबमध्ये जाऊन सुद्धा ग्रेड लाईन रिमूव्ह करू शकतो. परत एकदा आपण काय करूया, Ctrl+Shift+F1 करूया. इथे तुम्हाला व्ह्यू टॅब पाहायला मिळेल. व्ह्यू टॅबमध्ये गेल्यानंतर इथे पहा, इथे ग्रेड लाईनचा ऑप्शन पाहायला मिळते. म्हणजे ग्रेड लाईन जर तुम्हाला नको असेल तर इथे ग्रेड लाईनवरती अनचेक करा, ग्रेड लाईन इथे गायब झाल्या दिसतील. किंवा फॉर्म्युला बार पण नको असेल तर फॉर्म्युला बारवरती पण अनचेक करा, हे सगळं इथे गेलेलं असेल. नंतर जर तुम्ही Ctrl+Shift+F1 केलं तर इथे पहा, इथे काहीच दिसणार नाही. म्हणजे पूर्ण टॅब, रिबन, फॉर्म्युला बार, ग्रेड लाईन सर्व काय आपलं हाईड झालेलं आहे. तर पहा असंही आपण करू शकतो. व्ह्यू टॅबमध्ये जाऊन आपण हे फॉर्म्युला बार वगैरे सगळं हाईड करू शकतो. आता फुल स्क्रीनसाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे Alt+VU. Alt+VU करूया तर फुल स्क्रीन आपली इथे आलेली आहे.
सो फुल स्क्रीनसाठी शॉर्टकट की लक्षात ठेवा AltVU. आणि जर हे रिमूव्ह करायचं असेल तर फक्त एस्केप बटन प्रेस करा. आता जर आपल्याला ग्रेड लाईन वगैरे पाहिजे असेल तर परत ग्रेड लाईनवरती चेक करा, इथे ग्रेड लाईन आलेल्या दिसते तुम्हाला. ही झाली शॉर्टकट की नंबर 86. आता शॉर्टकट की नंबर 87. नेम कसं डिफाईन करायचं हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. बट जर आपल्याला त्याची नेम रेंज जर क्रिएट करायची असेल तर काय करायचं, फक्त हा कॉलम सिलेक्ट करायचा आणि कॉलम सिलेक्ट करून Ctrl+Shift+F3 बटन प्रेस करा. Ctrl+Shift+F3 बटन प्रेस केल्यानंतर इथे ते डायरेक्ट विचारतंय क्रिएट नेम फ्रॉम व्हॅल्यू इन द टॉप रोचं घ्यायचं, लेफ्ट कॉलम, बॉटम रो किंवा राईट कॉलम. आपण टॉप रोमध्ये जी काय म्हणजे आपलं कंटेंट असतील त्यापासून आपला नेम क्रिएट झाला पाहिजे. आपण फक्त ओके करूया आणि ओके केल्यानंतर हे नेम कुठे आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी आपण शॉर्टकट की कोणती पाहिली होती नेम मॅनेजरसाठी फ्रेंड, मला कमेंट करून सांगा. आपण शॉर्टकट की कोणती पाहिली होती? Ctrl+F3. Ctrl+F3 मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सिटीसाठी जे आपण आता रेंज सिलेक्ट केली होती आणि जे नेम डिफाईन केलं होतं टॉप रो म्हणून, इथे आपलं नेम डिफाईन झालेलं आहे. नेम मॅनेजरमध्ये तुम्हाला हे नेम पाहायला मिळेल. सो हे नेम कसं क्रिएट करायचं त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे आपली? Ctrl+Shift+F3. शॉर्टकट की नंबर 87 आपण पाहिलेला आहे. कोणतंही घ्या, समजा हे नेम पाहिजे असेल, ह्या नेमचं पाहिजे करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी Ctrl+Shift+F3 करा. टॉप रो आहे फक्त ओके करा. आणि आता ते जर झालंय का नाही हे पाहायचं असेल तर फक्त म्हणजे इथे नेम बॉक्समध्ये न जाता सुद्धा आपण असं डायरेक्ट करू शकतो. तर Ctrl+F3 करा. तर इथे जे आपण आत्ता घेतलं नेम हे पाहिले आपलं नेम डिफाईन झालेलं आहे. अशा प्रकारे आपण नेम डिफाईन पण करू शकतो युजिंग शॉर्टकट की. आता शॉर्टकट की नंबर 88 रॅप टेक्स्ट. समजा आपण इथे नाव टाईप केलं की प्रिया टेक. काय आहे प्रिया टेक? आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि जर आपल्याला याला रॅप टेक्स्ट करायचं असेल तर याच्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+HW. Alt+HW केल्यानंतर इथे रॅप टेक्स्ट आलेलं आहे आपलं, म्हणजे एकाच सेलमध्ये हे कंटेंट आलेले आहे. आता शॉर्टकट की नंबर 89. जर आपल्याला मल्टिपल शीट जर सिलेक्ट करायचे असतील, समजा जर आपल्याला राईट साईडचे जर शीट सिलेक्ट करायचे असतील, आता आपली इथे शीट 5 आपण सिलेक्ट केलेली आहे, दिसते ना तुम्हाला इथे शीट 5 आपली सिलेक्ट आहे. जर आपल्याला राईट साईडचे शीट सिलेक्ट करायचे असतील तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Ctrl+Shift+Page डाऊन. हे पहा, पेज डाऊन केल्यानंतर आपण राईट साईडचे शीट सिलेक्ट करतो. किंवा जर आपल्याला लेफ्ट साईडचे शीट जर सिलेक्ट करायचे असतील तर Ctrl+Shift+Page अप. पेज अप केल्यानंतर इथे लेफ्ट साईडचे शीट आपल्या सिलेक्ट झालेल्या आहेत. तर हे मल्टिपल शीट जर आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर अशा प्रकारे आपण शॉर्टकट की यूज करतो. आता याचा यूज काय होतो फ्रेंड्स, ज्यावेळी समजा आपण एका शीटमध्ये जरी काही टाईप केलं तरी ते ॲटोमॅटिक दुसऱ्या शीटमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हे पहा, इथे पाहायला मिळेल तुम्हाला, सर्व शीटमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. जिथे जिथे आहे तिथे तिथे सगळीकडे हे प्रिया नाव तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या सेलमध्ये आपण टाईप केले म्हणजे त्या सेलचा ID पहा G10 आहे, तुम्हाला सगळीकडे G10 मध्ये इथे प्रिया पाहायला मिळेल. तर मग याचा यूज तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. सो मल्टिपल शीट सिलेक्ट करण्यासाठी आपण असं यूज करू शकतो. शॉर्टकट की नंबर 90. जर करंट डेट वगैरे पाहिजे असेल तर आपल्याकडे शॉर्टकट की आहे Ctrl+सेमिकोलन. हे पहा, आपली करंट डेट येते म्हणजे आजची जर डेट आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Ctrl+सेमिकोलन. आणि जर आपल्याला करंट टाइम पाहिजे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे 91. Ctrl+Shift:. करंट टाइम पाहिजे असेल तर त्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे आपल्याकडे Ctrl+Shift:. समजले? ह्या दोन शॉर्टकट की तुम्हाला शॉर्टकट की नंबर 90 आणि 91. आता फ्रेंड शॉर्टकट की नंबर 92. समजा आपल्याला याचा टेबल वगैरे क्रिएट करायचं असेल तर आपण डेटा सिलेक्ट केला आणि टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की आहे Ctrl+T. Ctrl+T केल्यानंतर असा टेबलचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय. रेंज जेवढी सिलेक्ट आहे तेवढी सिलेक्ट आपल्याला इथे दिसते पहा, A1 to A6 आपली रेंज सिलेक्ट आहे. माय टेबल हॅज हिडर्स यावरती क्लिक असणं गरजेचं आहे आणि ओके करा. तर आपल्या इथे टेबल फॉर्मॅट अप्लाय झालेला आहे. टेबल फॉर्मॅट ज्यावेळेस आपण घेतो, टेबल क्रिएट करतो, त्यावेळी आपल्याला याचा काय फायदा होतो फ्रेंड्स, इथे फिल्टर सुद्धा आपल्या इथे अप्लाय झालेले दिसते. म्हणजे इथे पहा सब्जेक्ट 1 वगैरे नेम वगैरे जेवढे पाहिजे तेवढेच नेम आपल्याला येतं. इथे सिलेक्ट ऑल. आपल्याला फक्त प्रदीपचं रेकॉर्ड पाहिजे असेल तर आपण इथे प्रदीपचं रेकॉर्ड पाहू शकतो. म्हणजे असं फिल्टर वगैरे अप्लाय करता येतो. जर नसेल पाहिजे तर क्लिअर फिल्टर करायचं, फिल्टर क्लिअर झालेला आहे. म्हणजे फॉर्मॅट काय फिल्टरचं वगैरे अप्लाय होतो. त्याचप्रमाणे समजा आपण इथे नवीन काय जर रेकॉर्ड इथे जर आपण काहीतरी घेतलं तर इथे समजा 6 नंबरचं घेतलं, इथे काहीतरी नाव टाकलं आपण ABCD वगैरे असंच नाव टाकूया आपण. आणि त्यावेळेस सुद्धा इथे आपल्याला जो टेबलचा फॉर्मॅट आहे ना
तो टेबलचा फॉर्मॅटसुद्धा ॲज इट इज इथे अप्लाय होतो आहे फ्रेंड्स. आणि इथे इथे पुढे आपल्याला काही करायची गरज नाही. इथे जे कॅल्क्युलेशन आहे ते ॲटोमॅटिक होतात. फॉर्म्युला ड्रॅग वगैरे करायची सुद्धा गरज नाही. आपण जे काही इथे देणार आहोत ते ॲटोमॅटिक आपल्याला इथे टेबलचा फॉर्मॅट पण येतो आहे आणि त्याचप्रमाणे इथे रिझल्ट पण येतो आहे. आपण ज्या व्हॅल्यू टाकणार त्या व्हॅल्यूचा रिझल्ट इथे फक्त डायरेक्ट येणार. काय केलं आहे का ॲटोमॅटिक पुढे आपल्या इथे रिझल्ट येतो आहे. इथे टेबल डिझाईन म्हणून आपल्या इथे टॅब आलेला दिसेल तुम्हाला. आणि परत एकदा जर त्याला नॉर्मल करायचं असेल तर कन्व्हर्ट टू रेंज करा आणि इथे डू यू वॉन्ट टू कन्व्हर्ट द टेबल टू अ नॉर्मल रेंज, येस करा. आपला टेबल परत नॉर्मलमध्ये झालेला आहे. इथे फिल्टर वगैरे तुम्हाला दिसणार नाही. हे टेबलचं फॉर्मॅटिंग वगैरे दिसेल बट इथे टेबल आपला रिमूव्ह झालेला आहे. जर परत एकदा जर आपल्याला टेबल अप्लाय करायचं असेल तर यासाठी शॉर्टकट की दुसरी सुद्धा आहे, कंट्रोल+L. कंट्रोल+L केल्यानंतर सुद्धा आपण इथे टेबल वगैरे ॲड करू शकतो. वेगवेगळ्या डिझाईन आहेत, इथे जाऊन आपण डिझाईन वगैरे सिलेक्ट करू शकतो. आता जर आपल्याला एखाद्या शीटचं नेम वगैरे चेंज करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की नंबर आहे 93. Alt+HOR केल्यानंतर आपली ते शीट 6 सिलेक्ट होती आणि शीट 6 इथे दिसते तुम्हाला. समजा याला आपल्याला नाव द्यायचं टेबल तर आपण असं नाव देऊ शकतो टेबल. जर काही रिप्लेस करायचे असतील, आपल्याला व्हॅल्यू वगैरे जर काही रिप्लेस करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट की नंबर आहे 94 आणि ती आहे आपली कंट्रोल+H. कंट्रोल+H केल्यानंतर हा फाइंड अँड रिप्लेसचा डायलॉग बॉक्स ओपन होतो बट इथे डायरेक्ट रिप्लेसचं ऑप्शन ओपन होतं. आता इथे फाइंड व्हॉट पुणे आणि पुण्याच्या ठिकाणी जर आपल्याला इथे समजा दुसरं काय घ्यायचं असेल, समजा इथे नगर घ्यायचं असेल, पुण्याच्या ठिकाणी आपल्याला इथे नगर केलं आणि आपण फक्त रिप्लेस ऑल केलं. ह्या इथे शीटमध्येच करायचं आहे म्हणून आपण शीटमध्ये घेऊया. रिप्लेस ऑल केलं आपण, ऑल डन. 3 रिप्लेसमेंट झालेले आहेत. जिथे तुम्हाला पुणे होतं ना तिथे तुम्हाला नगर आलेलं दिसेल. समजलं? म्हणजे रिप्लेस कसं करायचं हेही आपण इथे शिकलो. आता शॉर्टकट की नंबर 95. ही सुद्धा शॉर्टकट की खूप महत्त्वाची आहे. समजा आपण असं इथे काहीतरी गुगल वगैरे टाईप केलं आणि याची जर आपल्याला हायपरलिंक क्रिएट करायची असेल तर कंट्रोल+K बटन प्रेस करा. ते करून आपण असं इथे हायपरलिंक वगैरे क्रिएट करू शकतो. म्हणजे इथे एक्झिस्टिंग फाईल वगैरे दिसेल तुम्हाला, प्लेस इन दिस डॉक्युमेंट, क्रिएट न्यू डॉक्युमेंट, ईमेल ॲड्रेस वगैरे असा देऊ शकतो. जो काय ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तिथे टाईप करून आपण याची हायपरलिंक वगैरे क्रिएट करू शकतो. तर ती झाली कंट्रोल+K. शॉर्टकट की नंबर 96. समजा आपण इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे, कोणता तरी एक फॉर्म्युला आपण इथे दिलेला आहे. हा फॉर्म्युला कोणत्या सेलवरती डिपेंड आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपली कंट्रोल+Shift ओपन कर्ली ब्रॅकेट. कंट्रोल+Shift ओपन कर्ली ब्रॅकेट केल्यानंतर आपल्याला समजतंय की जे या सेलमध्ये जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट या 3 सेलमुळे आलेला आहे. तुम्ही समजा 198 हा रिझल्ट कोणत्या सेलमुळे आलेला आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर कंट्रोल+Shift ओपन कर्ली ब्रॅकेट करा. या सेलमध्ये जर चेंज झाला तर कोणकोणत्या सेलमध्ये चेंज होऊ शकतो हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर आहे आपल्याकडे 97. तर ती आहे कंट्रोल+Shift क्लोज कर्ली ब्रॅकेट. म्हणजे इथे जर आपण काही चेंजेस केले तर ह्या दोन्ही सेलमध्ये चेंज होणार आहे. तर समजलं तुम्हाला ह्या 2 शॉर्टकट की नंबर 96 आणि 97. आता आपण नेक्स्ट शॉर्टकट की पाहणार आहोत. त्या अगोदर आपण हा डेटा डिलीट करूया आणि तुमच्या म्हणजे लक्षात येईल. तर शॉर्टकट की नंबर 98 आहे आपली. समजा आपण कोणतं तरी एखादं फंक्शन टाईप केलं आणि ते फंक्शन टाईप केल्यानंतर आपल्याला त्याचे जर आर्ग्युमेंट जरी ते समोर पाहिजे असतील ह्या ओपन ब्रॅकेटमध्ये तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे कंट्रोल+Shift+A. कंट्रोल+Shift+A बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे VLOOKUPचे सगळे आर्ग्युमेंट पाहायला मिळतात. म्हणजे लुकअप व्हॅल्यू, टेबल ॲरे, कॉलम इंडेक्स नंबर, नेम, रेंज, लुकअप सर्व आर्ग्युमेंट आपल्याला पाहायला मिळतात. जे खाली आहेत ना तेच आर्ग्युमेंट इथे आपल्या ब्रॅकेटमध्ये आलेले आहे. म्हणजे तुम्हाला जर काही एक्सप्लेन वगैरे करायचं असेल तर त्यावेळी अशा गोष्टींची गरज पडू शकते. म्हणून ही शॉर्टकट की सुद्धा लक्षात ठेवा. फ्रेंड्स, शॉर्टकट की नंबर 99. जर आपल्याला फिल्टर वगैरे अप्लाय करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे 2 शॉर्टकट की आहेत. Alt+80 करून सुद्धा आपण इथे फिल्टर अप्लाय करू शकतो. इथे फिल्टर अप्लाय झालेलं दिसेल तुम्हाला, फिल्टरचं साईन आलेलं आहे. हे उलटा ट्रायंगल म्हणजे काही ते आपलं फिल्टरचं साईन आलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. आणि परत जर आपल्याला हे रिमूव्ह करायचं असेल, फिल्टर रिमूव्ह घालवायचं असेल तर परत आपण फक्त Alt+80 करूया. आपल्या इथे फिल्टर रिमूव्ह होणार आहे. त्याचबरोबर दुसरी सुद्धा शॉर्टकट की आहे फ्रेंड्स आपल्याला फिल्टर अप्लाय करण्यासाठी, कंट्रोल+Shift+L. कंट्रोल+Shift+L केल्यानंतर सुद्धा आपल्या इथे फिल्टर अप्लाय झालेला आहे. तो रिमूव्ह करण्यासाठी आपण Alt+80 पण करू शकतो किंवा परत कंट्रोल+Shift+L केल्यानंतर सुद्धा आपल्या इथे फिल्टर रिमूव्ह होणार आहे. तर 2 शॉर्टकट की लक्षात ठेवा, Alt+80 आणि कंट्रोल+Shift+L अप्लाय फिल्टर. फ्रेंड्स, शॉर्टकट की नंबर 100. अँड कॉंग्रॅट्स फ्रेंड, तुम्ही आत्तापर्यंत एवढ्या शॉर्टकट की पाहिल्या म्हणजे तुम्ही नक्कीच एक्सेलमध्ये मास्टर बनले असताल.
आणि व्हिडिओला लाईक पण केलं असेल, त्याचबरोबर चॅनलसुद्धा नक्कीच सबस्क्राईब केला असेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. चला आपण पाहणार आहोत आपली 100 शॉर्टकट की आणि ती आहे आपली पिव्होट टेबल. जर आपल्याला अप्लाय करायचं असेल या डेटावरती, जर आपल्याला पिव्होट टेबल वगैरे घ्यायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+N+V. Alt+N+V केल्यानंतर इथे इथे पिव्होट टेबल इथे ओपन झालेलं दिसते आपल्याला आणि विचारते फ्रॉम अ टेबल रेंज किंवा फ्रॉम एक्सटर्नल डेटा सोर्स. यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला असं पिव्होट टेबलचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय आणि इथून आपण पिव्होट टेबल अप्लाय करू शकतो. पिव्होट टेबल तुम्हाला जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी लवकरच येणार आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. फ्रेंड्स, शॉर्टकट की नंबर 101 म्हणजे 101वी शॉर्टकट की आहे आपली आणि ही खूप युजफुल अशी शॉर्टकट की आहे. समजा आपल्याला यांची जर टोटल काढायची असेल आणि ह्या सेलमध्ये जर रिझल्ट पाहिजे असेल तर फक्त या सेलवरती क्लिक करा आणि Alt=, हे बटन प्रेस करा. Alt=, सम हे फंक्शन आपलं इथे आलेलं आहे आणि फक्त आपण काय करायचं, एंटर केल्यानंतर आपलं इथे रिझल्ट आलेला दिसेल. तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येतो फ्रेंड. हे पहा, तुम्ही इथे चेक करून पण पाहू शकता. ह्या सेल सिलेक्ट करायच्या. ह्या सेल सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली सम म्हणून आपला इथे खाली रिझल्ट आलेला दिसेल. सम 300, काउंट 5, ॲव्हरेज पण त्याचं इथे आलेलं आहे. म्हणजे प्रॉपर रिझल्ट आलेला आहे. त्यासाठी आपण शॉर्टकट की कोणती यूज केली, Alt=. आता शॉर्टकट की नंबर 102. आपल्याला इथे जर रो इन्सर्ट करायचा असेल तर हा फक्त रो सिलेक्ट करायचा आणि Ctrl+ बटन प्रेस करा. Ctrl+, आपला इथे एक रो इन्सर्ट झालेला आहे आणि ह्या पूर्ण टेबलला जर आपल्याला नाव द्यायचं असेल स्टुडंट डेटा तर आपण असं नाव दिलं स्टुडंट डेटा. आता आपण पाहणार आहोत शॉर्टकट की नंबर 103 म्हणजे 103. तर आपल्याला जर इथे मर्ज अँड सेंटर करायचं असेल म्हणजे हे स्टुडंट डेटा नाव असे मध्ये कुठेतरी आलं पाहिजे, म्हणजे याच डेटामध्ये इथे मध्ये नाव आलं पाहिजे. तर हा आपण एवढं रेंज सिलेक्ट केली. पूर्ण रो सिलेक्ट करायचा नाही फ्रेंड, जेवढा डेटा आहे तेवढंच आपण सेल सिलेक्ट केली. आपण यूज करणार आहोत Alt+MC. Alt+MC केल्यानंतर इथे मर्ज अँड सेंटर झालेलं आहे आणि आपल्या इथे स्टुडंट डेटा मध्ये आलेला आहे. Alt+MC शॉर्टकट की लक्षात ठेवा. शॉर्टकट की नंबर 104. तर या डेटामध्ये कुठे कुठे फॉर्म्युले आहेत, सर्व फॉर्म्युले जर आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपली Ctrl+T. Ctrl+T केल्यानंतर आपल्याला सर्व फॉर्म्युले इथे आपण सम यूज केलं आहे, इथे पर्सेंटेज वगैरे घेतलेला आहे, इथे खाली पण समचा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल. तर सर्व फॉर्म्युले पाहिजे असतील त्या डेटामधील तर त्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+T आणि ते जर परत हाईड करायचे असतील तर परत ती शॉर्टकट की यूज करा. Ctrl+T बटन प्रेस केल्यानंतर परत एकदा सगळे फॉर्म्युले आपले हाईड झालेले आहेत. शॉर्टकट की नंबर 105. फ्रेंड्स, जर आपल्याला कॉलम इन्सर्ट करायचं असेल किंवा रो इन्सर्ट करायचं असेल तर त्यासाठी कोणती शॉर्टकट की असते हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, समजा आपल्याला जर कॉलम इन्सर्ट करायचं असेल, आता सब्जेक्ट 3 नंतर जर आपल्याला एक कॉलम इन्सर्ट करायचा असेल तर ज्या कॉलमच्या अगोदर कॉलम इन्सर्ट करायचा तो कॉलम आपल्याला सिलेक्ट करावा लागतो आणि Ctrl+ हे बटन प्रेस करावं लागतं आणि हे केल्यानंतर आपला कॉलम इन्सर्ट होतो. त्याचप्रमाणे रो सुद्धा इन्सर्ट करायचा असेल तर आपल्याला असा रो सिलेक्ट करून आपल्याला Ctrl+ बटन प्रेस केल्यानंतर आपला रो इन्सर्ट होतो. तर ही झाली एक शॉर्टकट की. पण यासाठी आणखी सुद्धा एक शॉर्टकट की आहे. समजा आपल्याला कॉलम इन्सर्ट करायचा आहे आणि आपल्याला कोणताही कॉलम सिलेक्ट न करता जर कॉलम इन्सर्ट करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+IC. हे पहा, Alt+IC झालं म्हणजे जो कॉलम आपला सिलेक्ट असेल त्या कॉलमच्या लेफ्ट साईडला आपला कॉलम इन्सर्ट होतो. समजा आता हा सब्जेक्ट 3चा कॉलम सिलेक्ट आहे, म्हणजे सिलेक्ट म्हणजे इथे कर्सर आहे, तुम्हाला इथे पाहायला मिळतो आणि इथे कर्सर आहे, आपण इथे क्लिक केलेलं आहे. आणि जर आपल्याला सब्जेक्ट 3च्या अगोदर कॉलम इन्सर्ट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+IC. पहा, इथे कॉलम इन्सर्ट झालेला आहे, म्हणजे ही शॉर्टकट की तुम्हाला समजली असेल. आता शॉर्टकट की नंबर 106. जर आपल्याला रो इन्सर्ट करायचं असेल तर समजा आता हे 303 आपलं सम आलेली आहे, बट या अगोदर जर आपल्याला एखादा रो इन्सर्ट करायचं असेल तर आपण फक्त ही सेल सिलेक्ट केली, म्हणजे ह्या रो मधील ही सेल सिलेक्ट केली आणि आता शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt+IR. पहा, Alt+IR केल्यानंतर ह्या रोच्या अगोदर आपला एक रो इथे इन्सर्ट झालेला आहे, म्हणजे कॉलम इन्सर्टसाठी Alt+IC आणि जर रो इन्सर्ट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की यूज केली आपण Alt+IR. शॉर्टकट की नंबर 107. फ्रेंड्स, जर आपल्याला रो किंवा कॉलम जर डिलीट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपली Ctrl+-.
म्हणजे कंट्रोल आणि मायनस बटन प्रेस केल्यानंतर समजा आपल्याला सब्जेक्ट 3 आहे, हा कॉलम आपल्याला डिलीट करायचा, तर हा कॉलम सिलेक्ट करायचा आणि कंट्रोल आणि मायनसचं बटन प्रेस करा. आपला इथे कॉलम डिलीट झालेला आहे. परत एकदा आपण कंट्रोल झेड करूया. त्याचप्रमाणे जर एखादा रो आपल्याला डिलीट करायचा असेल तर तो रो सिलेक्ट करा. सिलेक्ट करून कंट्रोल मायनस बटन प्रेस करा. आपला रो इथे डिलीट झालेला आहे. समजली ही सुद्धा शॉर्टकट की तुम्हाला कंट्रोल आणि मायनस बटन प्रेस केल्यानंतर जसं आपण इन्सर्टसाठी कंट्रोल प्लस करतो तसंच डिलीटसाठी आपण इथे कंट्रोल मायनस यूज केलेला आहे. शॉर्टकट की नंबर 108. फ्रेंड्स, आपण फिल्टर अप्लाय करण्यासाठी शॉर्टकट की पाहिली होती Alt AT. बट जर आपल्याला ॲडव्हान्स फिल्टर अप्लाय करायचा असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt AQ. हे पहा, Alt AQ बटन प्रेस केल्यानंतर असा एक ॲडव्हान्स फिल्टरचा डायलॉग बॉक्स ओपन होतो. इथे विचारते तुम्हाला कॉपी टू अनदर लोकेशनला करायचं आहे, मग क्रायटेरिया रेंज कोणती काय वगैरे. तर हे ॲडव्हान्स फिल्टर जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt AQ. आणि परत जर हे कॅन्सल करायचं असेल तर एस्केप बटन प्रेस करा. शॉर्टकट की नंबर 109. समजा आपण इथे काहीतरी फॉर्मॅटिंग वगैरे केलं, असं याला कलर दिला किंवा त्याला अंडरलाईन वगैरे केली, काहीतरी इटॅलिक वगैरे केलं, आणि हे फॉर्मॅटिंग जर आपल्याला दुसऱ्या सेलवरती पण अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt HFP. Alt HFP केल्यानंतर काय होतं, फॉर्मॅट पेंटर, म्हणजे हे सिलेक्ट झालं. आपल्याला जे सेल पाहिजे ना ती सेल आपण सिलेक्ट करण्यासाठी काय यूज केलं, Alt HFP फॉर्मॅट पेंटर. आणि आता आपल्याला कोणत्या सेलसाठी पाहिजे, तर समजा टोटलसाठी पाहिजे, तर इथे पहा ज्यावेळेस आपण हे Alt HFP करतो त्यावेळेस ह्या माऊसच्या बरोबर आपल्याला एक ब्रश पण आलेला दिसतोय. आणि यावरती जर पाहिजे असेल टोटलला जर आपल्याला हेच म्हणजे फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं असेल तर फक्त यावरती क्लिक करूया. हे सेम फॉर्मॅटिंग आपल्या इथे अप्लाय झालेलं आहे. फ्रेंड्स, आणखीन एक ॲडव्हान्स गोष्ट सांगते तुम्हाला. ज्यावेळी आपण Alt HFP करतो त्यावेळेस एका सेलला आपण फॉर्मॅटिंग करतो, त्यानंतर आपला इथं ब्रश निघून गेलेला दिसतोय आपल्याला. पण जर आपल्याला मल्टिपल सेलला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर त्यासाठी इथे फॉर्मॅट पेंटर तुम्हाला दिसेल, यावरती डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर काय होतंय, इथे ब्रश आलेला दिसतोय तुम्हाला. हे पहा, माऊस बरोबर ब्रश आलेला दिसतोय. आणि तुम्हाला जेवढ्या सेलला फॉर्मॅटिंग करायचं असेल तेवढ्या तुम्ही मल्टिपल सेलला इथं फॉर्मॅटिंग करू शकता. पहा, म्हणजे आपण एकाच वेळी मल्टिपल सेलला सुद्धा फॉर्मॅटिंग करू शकतो. समजलं. आणि परत जर नसेल पाहिजे तर यावरती सिंगल क्लिक करा, आपला इथे ब्रश निघून गेलेला दिसेल. तर हे थोडं ॲडव्हान्स गोष्ट पण मी तुम्हाला याबरोबर सांगितली. जर आपल्याला हे फॉर्मॅटिंग क्लिअर करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की नंबर आहे आपली 110. 110वी शॉर्टकट की आपण आता पाहत आहोत. Alt HEF. काय यूज करायचं, Alt HEF. पहा, जी सेल आपण सिलेक्ट केली होती त्याचं जर आपल्याला फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायचं असेल तर आपण यूज केलं Alt HEF. असं करून आपण त्याचं फॉर्मॅटिंग करू शकतो. किंवा इथे सुद्धा एडिटिंग ग्रुपमध्ये होम टॅबमध्ये एडिटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला इथे क्लिअर फॉर्मॅट वगैरे ऑप्शन पाहायला मिळते. इथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. बट शॉर्टकट की कोणती आहे हे सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला ही शॉर्टकट की सांगितलेली आहे. आता या लेसनमध्ये लास्ट शॉर्टकट की शिकून घ्या फ्रेंड्स. शॉर्टकट की नंबर 111. तर इथे पहा, आपण शीट 10 एक इन्सर्ट केलेली आहे आणि जर ही शीट आपल्याला डिलीट करायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे आपल्याकडे Alt HDS. हे पहा, Alt HDS केलं, आपलं शीट 10 डिलीट झालेली आहे. दिसते का तुम्हाला शीट 10? शीट 10 इथे दिसत नाही. आणि जर या शीटवरती जर काहीतरी डेटा असेल आणि जर आपण Alt HDS केलं तर पहा इथे काय होतं, इथे आपल्याला एक मायक्रोसॉफ्ट एक्सेलची एक वॉर्निंग येते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल विल परमनंटली डिलीट दिस शीट, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. हे काय विचारलं फ्रेंड्स, अगोदर ज्यावेळेस आपण शीट 10 डिलीट केली त्यावेळेस हा मेसेज आला नव्हता, कारण त्या शीटमध्ये आपण काही राईट केलेलं नव्हतं. बट या शीटमध्ये काहीतरी कंटेंट आहेत आणि ज्यावेळी आपण इथे शीट डिलीट करतो त्यावेळेस ते विचारते की तुम्हाला ही परमनंटली डिलीट करायची का. कारण जर आपण एकदा ही शीट डिलीट केली तर कंट्रोल झेड करून आपल्याला ही शीट परत मिळवता येत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जर एखादी शीट डिलीट करायची असेल तर त्या शीटमधील जर कंटेंटची गरज नसेल तरच ती शीट डिलीट करा. फ्रेंड्स, आता एक कामाची गोष्ट तुम्हाला सांगते की आपण F4 ही शॉर्टकट की पाहिली. F4चा यूज कशासाठी होतो की लास्ट ॲक्शन रिपीट करण्यासाठी आपण F4 यूज करतो. पण F4चा यूज आणखीन एक्सेलमध्ये खूप महत्त्वाच्या ठिकाणी केला जातो, ते म्हणजे $साइन अप्लाय करण्यासाठी. तर ते $साइन अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, समजा आपल्याकडे असे काहीतरी नंबर आहेत आणि आपल्याला ॲडिशन करून इथे रिझल्ट आणायचा आहे. तर आपण काय करणार, इज इक्वल टू, या सेलमध्ये काय करतो, इज इक्वल टू दिस नंबर
प्लस दिस नंबर. फ्रेंड ही थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगते मी तुम्हाला. आणि हे जर आपण ड्रॅग केलं तर बाकीच्यांची पण रिझल्ट येतात. म्हणजे यांनी काय घेतलं, आपण फॉर्म्युला देताना अगोदर एकाच ठिकाणी फॉर्म्युला दिला आणि ड्रॅग केल्यानंतर इथं बाकीच्यांचा पण रिझल्ट आपला आलेला आहे. हे कशामुळे झालं तर एक्सेलमध्ये 2 रेफरन्स असतात, रिलेटिव्ह रेफरन्स आणि ॲब्सोल्यूट रेफरन्स. ॲब्सोल्यूट रेफरन्सला फिक्स रेफरन्स म्हणतात. ज्यावेळी आपण असा फॉर्म्युला देतो आणि ड्रॅग करतो त्यावेळेस तो रिलेटिव्ह रेफरन्स घेतो. पण फिक्स रेफरन्स जर आपल्याला क्रिएट करायचा असेल म्हणजे काय, हे 89 जे आहे ना हे आपल्याला ह्या व्हॅल्यूमध्ये ॲड करायचे, तर त्यावेळेस फिक्स रेफरन्स क्रिएट करता आला पाहिजे. आता इथे पहा, इथे 141, इथे 89 हे 52मध्ये ॲड झाले, पण इथे ॲड झालेत का, इथे ॲड झालेले नाही, इथे ॲज इट इज 3678 आले. तर त्यासाठी ज्यावेळेस आपण हा फॉर्म्युला टाईप करतो त्यावेळेस हे सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट करून आता F4 बटन प्रेस करायचं. जर डायरेक्ट F4 होत नसेल तर तुमच्या कीबोर्डवरती तुम्हाला फंक्शन की मिळेल, जे फंक्शन की FN राईट केलेला असतो त्या कीवरती, त्याला फंक्शन की म्हणतात. फंक्शन की प्लस F4 बटन प्रेस करा. इथे तुम्हाला डॉलर साईन आलेलं दिसेल. आता हे डॉलर साईन आयच्या अगोदर पण आहे आणि 10च्या अगोदर पण. आय काय झाला, हा कॉलम झाला आणि 10 काय झाला, रो नंबर झाला. ह्या दोन्हींच्या अगोदर डॉलर साईन आलेला आहे म्हणजे हा आपला फिक्स रेफरन्स क्रिएट झाला. आणि ज्यावेळी आपण आता हा ड्रॅग करू, हा फॉर्म्युला आपण ड्रॅग करू, तर पहा 89 आपल्याला ह्या सर्वांमध्ये ॲड झालेले दिसतात. इथे पहा, इथे पण काय झालंय I10. म्हणजे जरी फॉर्म्युला ड्रॅग केला तरी इथे I10च येते फ्रेंड्स, इथे I11 किंवा I12 येत नाही. तर डॉलर साईन जर ॲप्लाय करायचं असेल तर त्यासाठी F4 ही की लक्षात ठेवा. F4चा आपण या अगोदर यूज पाहिला होता, लास्ट ॲक्शन रिपीट करण्यासाठी F4चा यूज होतो, बट डॉलर साईन ॲप्लाय करण्यासाठी सुद्धा F4चा यूज होतो आणि तो कसा करायचा ते आता आपण पाहिलेलं आहे. फ्रेंड्स, अशा रीतीने मी सर्व शॉर्टकट की त्याचबरोबर आणखीन बाकीची सुद्धा माहिती तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा यूज होणार आहे. आणि चुकून जर एखादी शॉर्टकट की डबल झाली असेल तर तेवढं तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. फ्रेंड्स, कसा वाटला हा शॉर्टकट कीचा व्हिडिओ? अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक पण केलं असेल. जर चुकून कोणाचं लाईक करायचं राहिलं असेल तर त्यांनी या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि जे कोणी नवीन असतील, आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. फ्रेंड्स, मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की या शॉर्टकट कीची PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन ती डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. तसेच इथे मी सर्व शॉर्टकट की घेण्याचा ट्राय केलेला आहे, बट जर तुम्हाला एखादी शॉर्टकट की माहिती असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला तशी कमेंट करा आणि इतरांनी सुद्धा ती कमेंट रीड करून त्या शॉर्टकट की शिकून घ्या. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.